श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिपनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवनसुत हनुमान की जय। महादेव। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोनी। बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य महडमंगल चरण कमलांना कोटी कोटी वंदन करून, तसेच आपले पीठाचे उत्तराधिकारी परमवंदनीय परमश्रद्धेय कानिपनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, ज्या मंदिरात आपण उभं आहोत, ज्या आवारात आपण सगळे बसलेले आहोत, त्या भगवंताच्या शिवशंकराच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन इथे जमलेल्या माझ्या तमाम भगिनींना आणि गुरुबंधूंना श्री गुरुदेव। खूप सुंदर दिवस आहे आज। आज आपल्यासाठीच मकर संक्रांत, जे आपल्या हिंदू धर्मा परंपरेनुसार हा सण जो आहे तो आपल्या सौभाग्याचा आहे, हळदी कुंकाचा आहे। हे लेणं जे आहेत, हे लेणं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार त्याचा उत्सव केला जातो। आणि भाविकांनो, खरंच हिंदू धर्माचे जे जे संस्कार असतात त्याला काहीतरी अर्थ असतो, आणि ते संस्कार, ती संस्कृती आपण जतन करायची आहे। आणि म्हणूनच मकर संक्रांतीचा दिवस हा सगळ्या लेकरांसाठी, आपल्या सुवासिनीसाठी वाणाचा दिवस आहे। हे वाण द्यायचं असतं। वाण का द्यायचं असतं माहिती आहे का? आपण नेहमी द्यायचं आपल्याला माहिती आहे, पण का द्यायचं असतं? कारण धर्माप्रमाणे जे दान आम्ही देतो ना, ते 10 पट वाढलं जातं। आज आम्ही कशासाठी दान करतोय? कसलं दान करतोय? सौभाग्याचं दान करतो आहे। मग 100% 201% आपलं सौभाग्य वाढणार की नाही? हो, जरूर वाढणार। म्हणूनच ही आपली परंपरा आहे की दान द्यायचं असतं, द्यायचं असतं, मग ते कोणत्याही पद्धतीत असावं ना। म्हणून आम्हाला भगिनींना हिंदू धर्म संस्कृतीनुसार वाण दिलं की आमचं सौभाग्य वाढतं। मग आमच्या जगद्गुरु माऊलींनी तेच तर सांगितलेलं आहे ना, की अरे तन मन धनाने सेवा करायची आहे। ज्या वेळेस आम्ही दुसऱ्याला देतो त्यावेळेस 1000 पट आहे, 1 पट दिलं की 1000 पट आमचं वाढलेलं जातं। आणि अतिशय सुंदर हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे। आणि या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी माऊलींनी मला ही सेवा दिलेली आहे। कोणतीही सेवा असली तरी पण त्याला योग्य न्याय देणं गरजेचं आहे। आणि आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि जवळच इतके सुंदर
आपल्या देवीची स्थापना केलेली आहे. किती नटलेली आहे. तसंच आम्ही नटलो ना आज सगळेजण. भारी भारीच्या साड्या नेसलेल्या आहे. कोणासाठी नटलेलं आहे? आमच्या डोक्यावर असलेल्या कुंकवासाठी तर आम्ही नटलेलाच आहोत. परंतु आजचा दिवस असा आहे की आम्हाला जगद्गुरु नरेंद्राचार्यजी माऊलींचा आशीर्वाद मिळणार आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण काय झालेलं आहे? नटलेलं आहे. नवीन नवीन साड्या नेसलेल्या आहेत. कारण आज आपल्याला जगद्गुरु माऊली भरभरून आशीर्वाद देणार आहे. या ठिकाणी खरंच भरभरून आशीर्वाद देणार आहे. याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात यावं लागतं, संतांच्या सानिध्यात यावं लागतं आणि मग ते जे दान देतात ना, गुरुदेव सुद्धा आपल्याला ज्ञानाचं दान देत आहे. कसलं दान देत आहे? ज्ञानाचं दान देत आहे. आणि हे ज्ञानाचं दान घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे. जोपर्यंत संतांच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत ते ज्ञानही आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग घेतलेला आहे. तो अभंग घेऊया आणि मग पुढे जाऊया. देव कुठे आहे? गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हा अभंग घेऊया आणि मग पुढे जाऊया. बोला. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव.
चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव 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 गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपल्याला पुढे प्रवचन करायचं आहे अजून आहे की नाही. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. भाविकांना आज जन्म आपल्याला मिळालेला आहे, सगळ्यांनाच मिळालेला आहे. नरदेहात आपल्याला आलेलो आहोत, पण याचं सार्थक व्हायला पाहिजे ना. आम्हाला एकच माहिती आहे, नवरा चांगला मिळायला पाहिजे, शेतीत चांगलं उत्पन्न यायला पाहिजे, पोरं व्हायला पाहिजे, पोरांचं लग्न व्हायला पाहिजे, पोरांना पोरं व्हायला पाहिजे, म्हातारपण आलं का जायचं निघून. एवढंच सार्थक करायचंय आम्हाला. संसारात आम्ही हे सार्थक करायला आलेलो आहेत ना. पण एकच गोष्ट सांगते, जायचं आहे सगळ्यांना. जन्माला आलेलो आहोत, दिवस ठरलेला आहे आपला जायचा. पण जात असताना जन्म आणि मृत्यूमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. कशासाठी दिलेलं आहे आम्हाला सुंदर नरदेह? आतमधले बसलेले आत्मा रामाची ओळख नाही झाली तर उपयोग काय? कशाच्या जीवावर तुम्ही इथं बसलेले आहात? तो आहे ना आतमध्ये, आतमध्ये आहे म्हणून मांडी घालून बसलात. डोळ्यांनी मला बघतात, कानाने ऐकतात, आणि डास जर गालावर पडला तर सपकन तोंडात आपणच मारून घेतात. कोणाच्या अनुष्ठानाने? तो आत बसलेला ते चैतन्य आहे, तो आत्मा राम आहे ना भाविकांनो. म्हणून या देहाला किंमत आहे. तो उतरू द्या एकदा या देहातून, आणि तो उतरणारच आहे. कोणी ताम्रपट लावून आलेलं नाहीये. तो त्याची ओळख व्हायची असेल, तो देव कोणता आहे? तो आतमध्ये बसलेला तो देव आहे. शंकर भगवंत आहे आपल्याला, पण त्यांनीही ध्यान केलेलं आहे रामनामाचं. कोणाचं ध्यान केलेलं आहे? राम नामाचं ध्यान केलेलं आहे, गुरूंचं ध्यान केलेलं आहे. कारण जोपर्यंत गुरूंच्या सहवासात येत नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, देव कुठे आहे? देव कुठेच नाहीये हो. देव मंदिरात नाहीये, देव काशी यात्रेत नाहीये, देव देवळात नाहीये. मग देव कुठे आहे? आतमध्ये बसलेला त्याला ओळखायचं आहे. आणि त्याला ओळखायचं असेल तरच काय सांगितलेलं आहे? गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. भाविकांनो, आज जगद्गुरु माऊलींनी तुम्हाला आम्हाला इथे याच्यासाठीच आणलेलं आहे की हळदी कुंकू घ्यायचं नाहीये, तिळागुळाचा लाडू खायचा नाहीये. आपल्याला बोध होणं गरजेचं आहे. आणि ती शिदोरी आहे, ती ज्ञानाची शिदोरी आहे. आम्ही सगळे प्रपंच सोडायचाच नाहीये, आम्हाला प्रपंच करायचा आहे, संसार करायचा आहे. पण संसार करू नये, मग उत्तम प्रकारचा आपल्याला परमार्थ करता येतो याच देहामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव कुठे आहे? गुरु चरणाजवळ देव आहे, संतांजवळ देव आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या सान्निध्यात जाणं गरजेचं आहे. भाविकांना सुंदर आहे, आपल्याला हळदी कुंकू घ्यायचंय, गोड गोड बोलायचंय, तिळगुळ घ्यायचा आहे. पण तीळ आणि गुळ काय आहे? तो तीळ आणि गुळ काय? तिळाची उष्णता आहे आणि गुळ हे गोडाचं प्रतीक आहे. आणि असंच आमच्या जगद्गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे की या शिव आणि शक्तीचा मिलाप झाल्याशिवाय ही सगळी सृष्टी आपल्याला दिसते आहे ना, ही शिव आणि शक्तीच आहे. कारण शिव पण महत्वाचा आहे आणि शक्ती पण महत्वाची आहे. हे पंचमहाभूतांचं जे शरीर आपण आहे ते शक्तीचं रूपक आहे. पण आत बसल्याचा शिवाची ओळख होणं गरजेचं आहे. वासना नदी महापुरी प्राणी बुडताची ग्लांत करी, ते उडी घेऊन तारी, तो जाणावा सद्गुरू. काय सद्गुरूंचं महत्व दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे.
आम्ही संसारात अडकलेलो आहोत, प्रपंचात अडकलेलो आहे, वासनेत अडकलेलो आहे आणि हा जीव त्या शिवापर्यंत, त्या भगवंतापर्यंत तळमळ करतोय, त्या पहिल्या तीरापर्यंत जायचं आहे त्याला. पण त्याला जर हात कोण देत असेल तर समर्थ म्हणतात सद्गुरूशिवाय त्याला हात कोण देत नाहीये. त्याचा हात पकडतात आणि जीवाची आणि शिवाची त्याला भेट घडवून ठेवतात आणि हाच देव भेटायचा असेल म्हणून तुकाराम महाराज सुंदर सांगतात, गुरु चरणी ठेविता भाव. आपला हा भाव गुरुदेवांच्या चरणाजवळ ठेवल्याशिवाय आपोआप भेटे देव असणं काही सायस करायची गरज नाही हो. तो भेटल्याशिवाय राहत नाही. देव गुरूंपाशी आहे. सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे. गुरु कुठे आहे? देवांपाशी आहे ना. देव गुरूंपाशी आहे. वारंवार सांगू काय? तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, एकनाथ महाराजांनी तेच सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलेलं आहे. गुरूंशिवाय तारणार आपल्याला कोणीच नाहीये. देव गुरूंपाशी आहे. वारंवार सांगू काय? म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यानाशी आणावे. भाविकांनो, ते भगवंताचं रूप, त्या भगवंताचं आपल्या गुरुदेवांचं रूप अंतःकरणात मध्ये साठवलं आणि साठवायचं आहे. आम्ही 11 माळीचा जप करतो. जगद्गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे की संसारातले 10 मिनिटं काढा. कोणासाठी? तुमच्यासाठी काढा. माऊलींसाठी काढायची गरज नाहीये. 24 तास आपल्याला दिलेले आहे. मग 24 तासातल्या ज्याने तुला जन्माला घातलेला आहे ना, सुंदर नाक दिलेलं आहे, डोळे दिलेले आहे, हात दिलेले, पाय दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही? ते नाक कशासाठी दिलेलं आहे? नथ घालण्यासाठी दिलेलं आहे. पण नवऱ्याने कितीची नथ घातलेली आहे हे दाखवायला मात्र बाई अशी उडवते ते नाक. ताई तुम्हाला नाही म्हणत, सॉरी. नवऱ्याने माझी नाथ दिलेली आहे म्हणून 4 भगिनीला दाखवायला सारखे हात लावते, सारखे हात लावते. ही का हात लावते? अरे बघा माझ्या नवऱ्याने किती सुंदर नथ दिलेली आहे. पण भाविकांनो, नथ नवऱ्याने दिलेले, पण ते नाक कोणी दिलं? ओळखायचं आहे की नाही? अरे ज्याने नाक दिलं तू त्याला विसरली आणि नथ दिली त्याला तू ओळखते. पण ते नाक दिलेलं आहे ना, त्या भगवंताचा विसर पडलेला आहे भाविकांनो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, कुठेही हिंडू नका, देव गुरूंपाशी आहे. वारंवार सांगू काय? आणि म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यानाशी आणावे. आम्ही जप करतो. 11 माळीचा जप सांगितला जगद्गुरु माऊलीने. ओम नरेंद्रनाथान्मा, ओम नरेंद्रनाथान्मा, ओम नरेंद्रनाथ. माऊली म्हणतात रूप ध्यानाशी आणावे. कोणाचं रूप ध्यानाशी आणावे? आपल्या गुरूंचं रूप ध्यानाशी आणावे. पण आमचं शेतात जायचं आहे, पाणी येईल की नाही. आमच्या मुंबईकडचे लोक ओम नरेंद्रनाथान्मा, ओम नरेंद्रनाथ. अय झाला का ग डब्बा? आवर पटकन जायचे. 5-5ची गाडी पकडायचे. ओम नरेंद्रनाथान्मा, ओम नरेंद्रनाथान्मा, ओम नरेंद्रनाथ. काय चाललं? एक ताईने आमच्या बिचाऱ्या 60-70 वर्षाच्या होत्या. मी सहज गेली त्यांच्या घरी. पारायण करायला बसलेल्या होत्या. पारायण करत होत्या. 4 पानं वाचून झाले. उठल्या, गॅसवर चहा ठेवला, चहा पिला आणि पुढचे 4 पानं वाचले. म्हटलं असं पारायण नाही, मी असंच करते. बरं ठीक आहे. वेडा बावडा भावाचं रूप ते गुरुदेव करून घेतात आपल्याला. पण भाविकांनो, एकरूप झाल्याशिवाय, भगवंताच्या चरणाजवळ एकरूप झाल्याशिवाय आपल्याला तो भगवंत भेटत नाही हो. तो भावाचा भुकेलेला आहे. आणि म्हणून ही मक्तेदारी फक्त पुरुषांनी घ्यायची आहे का त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी? नाही ना. आमच्या संतही किती झाल्या, जनाबाई झालेली आहे. जनाबाईंनी भगवंताला आत्मसात करून घेतलेला आहे. दळिता कांडिता भगवंताचं रूप घ्यायची होती. मग दळू लागायला भगवंत यायचे की नाही? कांडू लागायला भगवंत यायचे. अरे गौऱ्या थापत असताना सीता विठ्ठल 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 म्हणायचे. कानोपात्र आहे आमच्या. मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, या सगळ्यांनी त्या भगवंताला अंतकरणामध्ये साठवलेलं आहे. म्हणून ही फक्त संतांचीच एकाता नाही, तो परमेश्वर आमचाही आहे. आणि म्हणून इथं सगळ्या भगिनींना आज मला एकच सांगायचं आहे, आमचाही तो अधिकार आहे. आम्हाला ते भगवंत तो आमचा करून घ्यायचा आहे. म्हणून एक छोटासा मी दृष्टांत सांगते मग पुढे जाते. आम्हाला संसार करायचाच आहे, परमार्थ करायचाच आहे. पण परमार्थ करता करता तो प्रपंच करत असताना भगवंताचं रूप, भगवंताचं ध्यान आणि भगवंताचं स्मरण कसं करायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मी मुद्दाम आपल्या भगिनींसाठी
एका भगिनीचा दृष्टांत सांगते. आम्ही संसारात अडकलेलो आहोत ना. सगळ्यांना माहितीये महाभारतातलं पात्र विदुरजी. विदुरांची पत्नी सुलभा. विदुरजी कर्मकांडात अडकलेले. कर्म महत्वाचं. सकाळी पहाटे उठायचं, स्नानाला जायचं, दुपारची संध्या, संध्याकाळची संध्या, त्रिकाल संध्या ते करायचे आणि कर्मकांडामध्ये अडकलेले. सुलभेने विचारलं, आम्ही घरातच राहतो ना सगळ्या महिला. सुलभेने विचारलं, तुम्ही त्रिकाल संध्या करतात, मग आम्हाला बायकांना थोडीशी त्रिकाल संध्या करता येईल? सकाळी जायचं, दुपारी जायचं, संध्याकाळी जायचं आणि आंघोळ करायची आणि ओल्या वस्त्राने भगवंताचं नाम घ्यायचं, हे आम्हाला शक्य नाहीये. मग तुम्हीच सांगा की आम्ही कशी भक्ती करू? तुम्ही त्या श्रीकृष्ण भगवंताला हृदयात खेळवलेलं आहे, मग आम्ही कसं खेळवायचं? आम्ही कसं त्याचं ध्यान करायचं? तर विदुरजीने अतिशय सुंदर सांगितलं. विदुरजींनी सांगितलं, त्या भगवंताला आपलंसं करायचं असलं ना तर त्रिकाल संध्या करायची गरज नाहीये, कोणत्या देवळात जायची गरज नाहीये, स्नानालाही जायची गरज नाहीये. अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं श्रीकृष्ण 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 नाम घे, अंतरंगात नाम घे, पण ध्यान मात्र भगवंताचं कर. सुलभेने तसंच केलं. जनाबाईंनी दळताना कांडताना सगळं करताना जसं भगवंताचं नाम घेतलं तसं सुलभेने तेच केलं. झाडायचं, साफ करायचं, स्वयंपाक करायचा, श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं. 24 तास अंतरंगामध्ये, मनामध्ये आणि ध्यानामध्ये फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण. भाविकांना एक गोष्ट घडली. 12 वर्षाची तपश्चर्या झाली आणि ज्यावेळेस तपश्चर्या होते त्यावेळेस भगवंत प्राप्त होतो. तो का असा तसा आहे काय? म्हणे नाही भाऊ, म्हणे देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे, तो बाजारचा भाजीपाला नाहीये. 4 दिवस केलं आणि 2 दिवस नाही केलं, उपयोग काय? एक आठवड्याचा एक संतसंग केला, पुढच्या संतसंगाला बाई येतच नाही. काय झालं? नाही, वेळच नव्हता, लय काम होते, नवऱ्याला भाकरी करायच्या होत्या, शेतात जायचं होतं, हे करायचं होतं, ते करायचं होतं. मग मी म्हणते, तो यम जर दारात उभा राहिला, चल तुझी वेळ भरलेली, चल आता तुला घेऊन जातो. तुम्ही म्हटलं का 4 भाकरी थापू दे आणि मग तुम्हाला नाही ना. अरे आम्ही याच्यातच अडकलेलो आहे. नामस्मरण करायचं होतं आणि सुलभ्याने एवढं सुंदर नामस्मरण केलं, अंतरंगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं. 12 वर्षाची तपश्चर्या झाली आणि हस्तिनापूरमध्ये भगवंताचं आगमन झालं. भाविकांनो, भगवंताचं आगमन झालं. रथात भगवंत सजलेले होते आणि सगळा हस्तिनापूर पूर्ण लोटलेला होता भगवंताला बघण्यासाठी. दुतर्फा सगळे भाविक उंच टाचा करून करून भगवंताला बघत होते. पण घरी मात्र सुलभा होते. सुलभेने सांगितलं, विदुरजींना सांगितलं, नवऱ्याला सांगितलं, विदुरजी भगवंताला सांगा ना आपल्या घरी जेवायला यायला. भगवंताला सांगा आमच्या घरी जेवायला यायला. त्या विदुरजी म्हणतो, काही येडी आहे का तू? बावळट आहे का? आमचे नवरे आम्हाला असेच म्हणतात ना, आम्ही असेच आहोत. येडी आहे का तू? बावळट आहे का? अरे तो राजा आहे, त्याला 56 भोग लागतात आणि आपल्या घरी तेल आहे, मीठ आहे, मिरची आहे, आम्ही उकडलेल्या भाज्या खातो आणि त्या भगवंताला तू काय देणार आहे? घरात काही नाहीये, झोपडीत राहतोय आणि कशाला तू भगवंताला बोलवते आहे? त्यावेळेस तिचा भाव होता ना, भगवंताला माझ्या घरी येऊ द्यायचा. तो भावाचा भुकेला हवे भगवंत. ती गेली सगळ्यांमध्ये. विदुरजी त्यांच्या कामाला निघून गेले. भगवंताचं आगमन झालेलं तर रथामध्ये सजलेले होते. भगवंताची सुंदर रथ चाललेला होता आणि मला ही रथयात्रा बघताना माझ्या गुरुदेवांची आठवण येते. ज्यावेळेस गजानन माझा प्रगट दिन असतो त्यावेळेस खालच्या मठातून माऊलींची मिरवणूक निघते. माऊली मस्त बसलेल्या असतात. दुर्धर्फा आम्ही सगळे लोक भक्तगण टाचा वर करून करून माऊलींना बघत असतो. आणि त्याची सुलभाई त्या भक्तीमध्ये इतकी रममाण झालेली होती. त्या गर्दीत गेली आणि गर्दीत टाचा वर करून करून भगवंताचं मुखकमल बघण्यासाठी आतुरतेने झाली होती. आणि तेवढ्यात भगवंताने कितीही गर्दी असो, कितीही गर्दी असतो, पण जो माझा असतो ना त्याच्याकडे भगवंताचं लक्ष जातच, कारण तो माझा आहे ना.
आम्हाला वाटतं आम्ही जगद्गुरु माऊलीकडे जातो, आमच्याकडे बघतच नाही. पण जो पुढे पुढे असतो ना, माऊली नेहमी म्हणतात, जो पुढे असतो तो मला काही दिसत नाही, पण जो मागे येऊन बसतो ना त्याच्याकडे माझं लक्ष असतं. मी लांबचा चष्मा घातलेला आहे. सांगायचं तात्पर्य भाविकांना एवढंच होतं, ती लांब होते पण तेवढ्याच भगवंताची नजर तिच्याकडे गेले. दोघांची नजरानजर झाले आणि तिथेच सुलभेचं दर्शन घडलं. कारण नजरेतून भगवंताने कृपा दृष्टी टाकलेली होती तिच्यावर. तिनेही भगवंताला मनोमन सांगितलं, भगवंत जेवायला यात का? भावाचा भुकेला ना तो भगवंत जेवायला येणार. भगवंताने फक्त डोळे मिटले आणि तिला समजलं. भगवंताने डोळ्याने इशारा केला, हो येतोय. तिला आनंद झाला, भगवंत घरी येईल आणि ती घरी धावत पळत आली. पण नामामध्ये एवढी दंग होती भाविकांनो, काय नामामध्ये शक्ती असते, काय नामामध्ये शक्ती असते. भगवंताचं स्मरण करता 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 तिला या देहाचाही विसर पडायचा. अंगावर वस्त्र आहे की नाही याचाही विसर पडला पाहिजे. रूप ध्यानाशी आणावे, तुकाराम महाराज उगीच सांगत नाहीये. त्या अंतकरणातलं रूप ज्यावेळेस ध्यानात आणलं ना, त्या शरीराचा सुद्धा आपल्याला विसर पडतो. हे जाणायचं असेल खरंच जाणून घ्या. अंतकरणाचा देहाचा विसर पडलेला आहे, ध्यानात मग्न झालेले आहे. दुपारचे 12 वाजलेले आहे. हस्तिनापूरमध्ये श्रीकृष्ण भगवंत गेले. पुढचं तुम्हाला माहिती आहे, दुर्योधनाच्या घरचं एक क्षित अन्नाचा क्षितही त्यांनी घेतला नाही. 56 भोग दुर्योधनाच्या तिथे सजलेले होते, पण भगवंतांनी एकही कण घेतला नाही. धावत पळत निघाले, ते सुलभेकडे आले. सुलभेचा दरवाजा बंद होता, झोपडीचा दरवाजा बंद होता आणि बाहेरून सुलभा काकी म्हणायचे, भगवंत काकी दार उघड, काकी दार उघड. पण काकी मात्र आपल्या ध्यानामध्ये मग्न होती. अंतकरणापासून भगवंताचं स्मरण तिच्या अंतकरणामध्ये चालू होतं. कोण दरवाजा वाजवतो याचंही भान नव्हतं. दाराला कुलूप नव्हतं, कडी नव्हती आणि दरवाजा ढकलला आणि आत बघितलं. आत बघितलं आणि भाविकांनो भगवंताला एवढा आनंद झाला, कारण ती पूर्ण झोपडी निळ्या शार प्रकाशाने पूर्णपणे प्रज्वलित झाली होती. कारण अंतकरणामध्ये जो परमेश्वर असतो तो आपल्या देहाच्या बाहेर पडतो आणि ती लख प्रकाश, निळामय प्रकाश पूर्ण झोपडीत झालेला होता. आतमध्ये भगवंत गेले. भगवंताला भूक लागली होती. काकीच्या हाताला दंडाला पकडलं, काकी मला भूक लागली ग, मला जेवायला दे ग, मला जेवायला दे. गदा 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 हलवलं. काकीने डोळे उघडले, अर्धवट डोळे उघडले, भगवंताला समोर बघितलं भाविकांनो, आणि एकच तिच्या मुखातून निघाला शब्द, भगवंता अरे तू आत होता ना, बाहेर कसा रे आला? बाहेर कसा आला? कारण ती बघायची कुठे? बाहेर भाविकांनो काही नाहीये, आत रंगामध्ये तो परमेश्वर बघायचा असतो. आणि ती बोलली तू बाहेर कसा आला? भगवंत म्हणतात काकी जाऊ देते, तुम्हाला अगोदर जेवायला दे, काहीतरी खायला दे, भूक लागली आहे. तिने 2 केळं भगवंताच्या समोर ठेवलेले होते. ते 2 केळं घेतले, 1 केळ सोललं, भगवंताच्या मुखामध्ये साल घालत होती आणि स्वतः मात्र गर खात होती, स्वतः केळ खात होती, देहभान विसरलेली होती. अशी भक्ती होते का आपल्याकडनं? होते? भगवंताला केळ खायला घालत नव्हती तर केळाचं साल खायला गेले होते. ती आतमध्ये ती स्वतः गर खात होती. तितक्यात विदुरजी आले. नवऱ्याने बघितलं, अगं बावळटे का, अरे माझा साक्षात परमेश्वर, माझा भगवंत आपल्या घरी आला आणि तू मात्र केळाची साल खायला घेते, अक्कल आहे का तुला? तिला काय 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 बोलायला लागले. तेव्हा भगवंताने, श्रीकृष्ण भगवंताने एकच सांगितलं की विदुरजी तुम्ही कर्मकांडात अडकलेले आहे. काकीचा भाव एवढा सुंदर आहे, तिला माहिती केळ कुठं घालायचंय. आत बसलेल्या आत्मा रामाला ती केळ खायला घालत होती आणि साल कुठे टाकत होती? बाहेर टाकत होती. भाविकांना सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की बाहेर जेवढी सृष्टी आहे, जे जे डोळ्यांनी दिसत आहे ते एक ना एक दिवस नाश पावणार आहे. पण अंतरंगातला तो आत्मा राम आहे, तो निरंतर आहे, निर्गुण आहे, चिरंतर आहे, त्याला काहीही मरण नाहीये, तो कोणताही त्याला जाळणार आहे. नैनम छिन्नती शस्त्राने नैनन दहकती पावका, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तो आत्मा राम काय, निर्गुण आहे, निराकार आहे, तो
शाश्वत आहे आणि त्याला जाणणं म्हणजे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. भाविकांनो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ते तुका मने गुरु भजनी देव भेटे जनिवणी. अरे जनावनामध्ये कुठे आहे जगद्गुरु माऊलींनी तेच तर सांगितलेलं आहे. अनु रेणूत देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहे. आणि तो गुरूंच्या चरणाजवळ लीन झाल्याशिवाय तो दिसत नाहीये. आणि म्हणून म्हटलं आहे कुठे आहे तो देव. देव आहे हृदयात नको जाणे राऊळात. देव आहे हृदयात नको जाणे राऊळात. साऱ्या संतांनी जाणीला हृदयी आत्मा रामाला. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. देव आहे हृदयात नको जाऊ राऊळात. देव आहे हृदयात नको जाऊ राऊळात. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. जन्म आल्यावर उतरा दे हातभार नर जन्म आल्यावर उतरा दे हातभार. करू नका तुम्ही काही राहावे संतांच्या हो पायी. करू नका तुम्ही काही राहावे संतांच्या हो पायी. देव आहे हृदयात नको जाणे राऊळात. देव आहे हृदयात नको जाणे राऊळात. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. नरेंद्र मने भेटे देव. नरेंद्र मने भेटे देव. ठेवा संत चरणी भाव. तुम्ही ठेवा संत चरणी भाव. ठेवा संत चरणी भाव. तुम्ही ठेवा संत चरणी भाव. देव आहे हृदयात नको जाऊ राऊळात. देव आहे हृदयात नको जाऊ राऊळात. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मा रामाला. हे जर कोण शिकवत असेल ना देव आहे हृदयात नको जाणे राऊळात. जोपर्यंत आम्ही सद्गुरूंच्या सान्निध्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला तो परमेश्वर कळत नाही. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म आहे. कारण सद्गुरूशिवाय आपल्याला ते ज्ञानच होऊ दे नाही. म्हणून म्हटलं ना सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राज्याची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्ध पावे. कल्प तरु तळवंडी जो कोणी बैसला काय उणे सांगे जोजे. ज्ञान देव म्हणे तरलं तरलं आत्ता उद्धरलं सद्गुरु कृपेने. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचा महिमाचं एवढं वर्णन करताना सांगितलेलं आहे की देव भेटायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात गुरुचरणी ठेविता भाव. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सद्गुरू सारखा असता पाठी राखा. अरे सद्गुरू आमच्या पाठीमागे आहे ना. म्हणून भाविकांना आपण खूप भाग्यवान आहेत. आज आपल्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आज खरंच आपल्या पाठीमागे आहे. जा काही काळजी करू नको मी आहे ना तुझ्या पाठीमागे. खरंच आहे. आज तुम्हाला इथे मी उभी आहे तुमच्यासारखीच आहे ना. एक भगिनी तुमच्यासारखी आहे. पण आज रात्री गाडीत बसली. काल आमच्याकडे पादुका पूजनचा कार्यक्रम होता. पादुका पूजनचा कार्यक्रम होता. अर्धवट प्रवचन सोडलं. नवऱ्याला म्हटलं चला मला 10ची गाडी आहे. गाडीत बसून दिलं. कोणी बरोबर आहे का. कोणी नाही बरोबर. पण मला ठाऊक आहे की माझ्या बरोबर फक्त आणि फक्त ही जगद्गुरु माऊली माझ्या बरोबर येते. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हे वचन जगद्गुरु माऊलीने दिलेलं आहे. तेव्हा कशाला कोण पाहिजे आपल्याला. तुमच्यासारखी बसलेली होती पण आज माईक हातात घेऊन तुमच्या पुढे प्रवचन करण्याची ताकद आणि पात्रता तिथे दिली असेल तर एकाच आईने दिलेली आहे आणि ती म्हणजे माझी जगद्गुरु माऊली.
जन्मदाती आईने आई वडिलांनी जन्म दिला, पण एवढं सामर्थ्य कोणी देऊ शकला नाही. ते सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करियो. खरंच आहे भाविकांनो, मला काय संसार नाहीये का माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं? अजिबात नाही. बिचारे लई चांगले ते माझे. मला म्हणतो येऊ का तुझ्या बरोबर, येऊ का मी बरोबर प्रवचनाला येऊ का? म्हटलं अजिबात येऊ नका. तुम्ही प्रवचनाला आले तर माझं प्रवचनच होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही घरातच राहा. कारण नवरे कशा असतात माहिती का, बाकीचे कोणी डोळे वाटारणार नाही, पण ते आले का कुठं चुकलं तर ते पकडतील. हे आमचे भाऊ असले तर मला काही वाटत नाही प्रवचन करायला. मी म्हटलं अजिबात येऊ नका. तुम्हाला हसवायचं होतं जरा. सांगायचा मुद्दा काय भाविकांनो, की सद्गुरू काय करतात ते, मग तो पुरुष असो ना तर स्त्री असो, या स्त्रीला पण सुद्धा अधिकार दिलेला आहे जगद्गुरु माऊलीने. आपल्या संप्रदायामध्ये, श्री संप्रदायामध्ये 75% आरक्षण जर कोणाला असेल ना, तर या लेकरांना लेकींना आरक्षण दिलेलं आहे. कारण ह्याच माझ्यासाठी बाहेर पडतात. तुम्ही पण बाहेर पडतात बरं का, उगे तर त्यांना वाईट वाटेल. नाही तर पुरुषांची संख्या बघा किती आहे. आमचाच कार्यक्रम आहे म्हणा आज, नाही तर कुठेही गेली तरी मला असंच वाटतं 3 पट 4 पट आमच्या महिला भगिनीच असतात. कारण घर सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे ना. तसा जगद्गुरु माऊली म्हणतात, माझ्या संसार सांभाळायचा कोणता, विश्वाचा संसार सांभाळायची ताकद या लेकरींमध्ये, या लेकींमध्ये जातो की नाही कुठे काय. म्हणून ही ताकद, ही पात्रता आमच्या माऊलीने दिले, या आईने दिलेले आहे. भाविकांनो तुमच्या समोर उभी आहे, पण आज जरा 2000 पासनं या संप्रदायात मी आलेली आहे. आज 2024 आलेला आहे. आज 24 वर्षाच्या संप्रदायामध्ये. मग अशी ताईंच्या घरी गेली. ताई बोलतात तुम्हाला गुरुवार आहे का, रविवार आहे का? म्हटलं अजिबात नाही पकडत मी रविवार. कोणता रविवार आहे आज? पौष महिन्याचा रविवार पकडतात, बरोबर आहे. गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे देवीचे पकडतात. तुमची भाव आहे, तुमची श्रद्धा आहे, पण ज्यावेळेस ही माळ गळत असते ना, गुरुशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही. राग मानू नका माझा, आज राग मानायचा नाहीये. कारण सांगितलेलं आहे, कारण गुरुदेव जे आपल्या पाठीमागे असतात ना, तेच आपल्याला संकट येऊ द्याव. कोणाला हाक मारतो? रामाला हाक मारतो, कृष्णाला हाक मारतो, गणपतीला हाक मारतो का? अरे कोणीच येणार नाहीये. इथं ठामपणे उभी राहून सांगते, पण ज्या सद्गुरू रूपी आईला हाक मारा. रात्री 12 वाजा, 1 वाजा, 2 वाजा, ती आई तुमच्या दारामध्ये नाही उभी राहिली तर मी प्रवचन सोडून देईल. गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. जीव लागला या, जीव लागला या, जीव लागला या माझा धुरणीला. 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 गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. जीव लागला या माझा धुरणीला. 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 तुकी बाळाची माफ करावी, तुकी बाळाची माफ करावी. तुझ्या आशीर्वादाने डोळी भरावी, तुझ्या आशीर्वादाने डोळी भरावी. कावरून घे मला, कावरून घे मला, माझी शपथ तुला. जीव लागला या, जीव लागला या माझा धुरणीला. 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 गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. गुरुदेव भेट दे मला, माझी शपथ हो तुला. जीव लागला या माझा धुरणीला. 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 भक्तिभावाने आलो शरण, भक्तिभावाने आलो शरण. तुझे नाम घेता घेता यावे मरण. तुझे नाम घेता घेता यावे मरण. आधार दे मला,
लागला या जीव लागला या माझा धुरणीला 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 गुरुदेव भेट दे मला माझी शपथ हो तुला गुरुदेव भेट दे मला माझी शपथ हो तुला जीव लागला या जीव लागला या माझा धुरणीला 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 जीव लागला या माझ्या झुरणीला. शब्द छान आहे. झुरणीला म्हणजे काय? जीवाला लागतो ना. कधी भेटशील कधी भेटशील तुझं दर्शन कधी होईल. झुरणीला लागतो जीव ना. आणि असा भाव असायला पाहिजे नो. तू कधी भेटशील. 8 दिवसाच्या संत संघामध्ये जगद्गुरु माऊली आपल्याकडे येत आहे. किती लोकांचा जीव झुरणीला लागतो. कधी जाईल मी जगद्गुरु माऊलींचं दर्शन घ्यायला. 8 दिवसाचा विरह सुद्धा आम्हाला सहन होत नाहीये असं वाटतं का? तेव्हा म्हणतात ती भक्ती. झुरणीला लागायला पाहिजे जीव. कधी भेटते देवा. व्याकुळ व्हायला पाहिजे. जोपर्यंत व्याकुळ होत नाही ना तोपर्यंत भगवंत भेटत नाही हो. तो साधा सरळ आहे का? नाही ना. व्याकुळ व्हावं लागतं. त्याच्यासाठी रडावं लागतं हो. ज्यावेळेस त्याच्यासाठी रडतो त्याच्यासाठी व्याकुळ होतो ना तेव्हा तो उचलून घेतो. तेव्हा त्या भक्ताचा लाड करतो होतो. मी मागच्या वेळेस आता नगरला गेली होती. पादुका दर्शनचा कार्यक्रम होता. प्रवचनाला गेली होती. ताईंच्या घरी राहिलेली होती. बिचारे त्या ताईंचे छोटे छोटे मुलं होते. लग्नाच्या अगोदरपासून जगद्गुरु माऊलींच्या सानिध्यात होती. भक्ती करत होती. पण लग्न झाल्यावर नवऱ्याला आवडत नव्हतं. संप्रदायात नव्हता तो. तिने 5 ते 6 वर्ष मुलांना जन्म देवस्तोवर तिने घरीच साधना केली. ती गेली नाही. पण ज्यावेळेस तिची बदली या नगरमध्ये झाले त्यावेळेस तिला जवळ संत संघ भेटला. संत संघाला नवऱ्याला बोलली संत संघाला जाऊ का? हा जा. संत संघाला जायला लागली. जाता जाता सेवा करायला लागली भाविकांना. आणि मग एका अध्यक्षांनी सांगितलं ताई तुम्ही सचिवाचं पद घ्या. मोबाईल चालवता येतो. तुम्ही शिकलेले आहात. सचिव व्हा तुम्ही. आणि ती पण घेतला. तिला आवडायला लागलं. आणि बाहेर ज्यावेळेस प्रचार प्रसार करायला लागली नवऱ्याला आवडायला नाही लागलं. नवरा शिव्या द्यायला लागला. घरात भांडणं व्हायला लागले. इतकी भांडणं झाली. एक दिवस असं झालं की नवऱ्याने सांगितलं तुला जर तुझे गुरु पाहिजे असेल आणि तुला जर सेवा करायची असेल तर बॅग भर आणि तुझ्या माहेरी जा. बॅग भर आणि माहेरी जा. लहान लहान 2 मुलं. आणि आता या वयामध्ये आता माहेरी जायचं. धाय मोकलून रडली ती स्वामींजवळ. माऊली आज मला लेकरासारखं तुम्ही सांभाळलेलं आहे. लग्नही तुम्ही करून दिलं. मुलंही तुमच्या कृपेने झालं. आणि आज तुमची आणि माझी ताटातूट होते आहे. नवरा म्हणतो संत संघाला जाऊ नको. सेवा करू नको. आणि जर तुला तुझे स्वामी पाहिजे असेल तर बॅग भर आणि घरी निघून जा. माहेरी निघून जा. आणि माहेरी पण आई वडील म्हातारे झालेले. कोण कोणाचं असतं आज. कसं जाणार. शेवटी तिने मनाचा निर्धार घेतला माऊली मी संत संघाला जात नाहीये. आता माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही आहात. भक्ती सोडायला सांगितली. काय प्रसंग येतो भाविकांनो. हे संसार म्हटल्यावर प्रसंग येणार. नवऱ्याने सांगितलं अजिबात जायचं नाही. भक्ती करायची नाही. बरबर रडली. खूप रडली. माऊली तुमच्याशिवाय तर कोणीच नाही हो मला. आई वडील लांब आहे. आता नवरा भांडतो आहे तुझं जाऊ नको संत संघाला. आणि तुमची आणि माझी ताटातूट होणार आहे. आता एकदा माय आणि लेकराची ताटातूट होणार आहे. अन्न गोड लागत नव्हतं तिला. 3-4 दिवस झाले. गुरुवार आला. आणि गुरुवारी आला आणि जगद्गुरु माऊलींच्या समोर तिने संकल्प केला. काय संकल्प केला की माऊली आज गुरुवार आहे. असे कडक उपास करणार ना माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी होऊ द्या. आणि मला जे तुमच्यापासून त्यांनी लांब लोटलेला आहे ना मला फक्त तुम्ही भेटू द्या. झुरणीला जीव लावतो ना भाऊ. सांगितलं ना तुम्ही झुरणीला कसा लागतो. त्या बाईच्या झुरणीला लागला जीव. बघा गुरुदेव कसं आणतात लक्षात देऊन. मला माहिती नव्हता तो सांगायचा आज दृष्टांत. व्याकुळ झाली होती.
माऊलीला बघायचं होतं, सेवा करायची होती. माऊली तुम्ही माझ्या हृदयात आहे, पण मला तुम्हाला भेटायचंय, माझी सेवा करायची आहे. रडली, बोंबली आणि सांगितलं की या जीवाला त्रास झाला तरी चालेल, पण गुरुवार असा कडक पकडला. तुम्हाला वाटलं गुरुवार कडक पटला म्हणजे काय केलं? अरे बुधवारच्या दिवशी रात्री जेवली बाई. रात्री 8 वाजता जेवण झालं, पाणी पिली आणि त्याच्यानंतर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही म्हणे. गुरुवार बुधवारच्या रात्रीपासून सुरुवात केला. नीट ऐका, बुधवारच्या रात्रीपासून गुरुवार सुरू केला. दुसऱ्या दिवशी गुरुवार सकाळी बाईनी तोंड पण धुतलं नाही. का धुतलं नाही माहितीये? ब्रश केला नाही. ब्रश केला, चूळ भरली तर 2-3 काय ना पाण्याचे थेंब तरी पोटात जाईल ना, म्हणून त्या ताईने अक्षरशः दात घासले नाही. माझ्या आतमध्ये पाण्याचा एक थेंबही जायला नको म्हणून तिने दात पण घासले नाही. गुरुवार आला, गुरुवार पूर्ण केला. म्हटलं ताई रात्री तरी उपवास सोडला की नाही तुम्ही? नाही. सगळ्यांना जेवण केलं, स्वामींना नैवेद्य दाखवला, सगळ्यांना घरच्या मुलाबाळांना जेवायला दिलं, पण तिने उपवास मात्र सोडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठली, दात घासले आणि नंतर पाणी पिलं. सांगायचं तात्पर्य एवढा जीव टांगणीला लावला तिने की बुधवारच्या रात्री जेवलेली बाई शुक्रवारी सकाळीच तिने तोंड धुतल्यानंतर चहा पिली. म्हटलं ताई तुम्हाला काहीच झालं नाही? हो खूप त्रास होत होता, पण मी म्हटलं तर हे शरीर जर तुम्ही दिलेलं आहे ना, हे शरीर माझं जिजवावं. काय होणार आहे? फक्त आत्मा जाईल ना, जाऊ द्या, तुमच्या चरणाजवळ गेला तरी चालेल, पण मी पाण्याचा थेंब घेणार नाहीये. पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार त्या ताईने केला आणि ज्या वेळेस तिसरा गुरुवार आला भाविकांनो, 2च गुरुवार असे काही कडक केले तिने, गुरुदेवांपर्यंत तिची हाक पोचली. आणि तिसऱ्या गुरुवारी सकाळी सकाळी नवऱ्याची बॅग भरली आणि नवऱ्याला डब्बा दिला. नवऱ्याशी 3-4-15 दिवस झाली बोलत नव्हती, स्वयंपाक मात्र करत होते. कारण का माऊलीं माझ्या गुरूंची सेवा यांनी सोडली ना, नवऱ्याशी बोलणंच सोडून दिलं होतं, पण जेवायला बिवायला करत होती. सकाळी डबा भरला, डबा नवऱ्याच्या हातात दिला आणि नवऱ्याने तो डबा घेतला, टेबलवर ठेवला. पुढच्या क्षणाला त्याने तिचे पाय धरले, डबा बाजूला ठेवला आणि पाय धरले. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. मोहमाया पाप आहे या जगात, जगसार नष्ट ग या मायेत. मोहमाया पाप आहे या जगात, जगसार नष्ट ग या मायेत. भक्तीची आस तुम्ही मनी लाविली, भक्तीची आस तुम्ही मनी लाविली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आले, संकटात माझ्या तू धावून आले. गरिबांची आई तुझी किती न्यारी, जगनाई कुणी ग तुझ्या सारखी. गरिबांची आई तुझी किती न्यारी, जगनाई कुणी ग तुझ्या सारखी. मायेचा पादर माझी गुरु माऊली, मायेचा पादर माझी गुरु माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली आणि संकटात माझ्या धावून आली. भाविकांना एकच ध्यास घेतला होता तिने की मी बोलणार नाही,
पण माझ्या देवापासून मला दूर केलेलं आहे, माझ्या आईपासून मला दूर केलेलं आहे. 15 दिवस झाले बोललेले नव्हते, कडक उपवास केलेला होता, झुरणीला लागला होता जीव, व्याकुळ झाले होते. उपास पकडले, त्या आईपर्यंत ती हाक नाही पोहोचणार का? ती आई धावून आली, बुद्धीत फरक पडला, नवऱ्याने पाय धरले, अगं तू काही पण कर, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. तेव्हा तिने सांगितलं, मला एकच करा, माझ्या आईशी भेट घडून द्या, माझ्या जगद्गुरु माऊलीच्या संत संघाला जाऊ द्या. तू जाग, तुला जे करायचं ते कर. आणि भाविकांनो, वाघाची शेळी करण्याची ताकद जर कुणामध्ये असेल ना, तर या माझ्या आईमध्ये आहे. या लेकीसाठी काय करत नाहीये, या जावाईना ठिकाण्यावर आणते, किती दारुडे असू द्या, आहे की नाही, ताईले भारी असल्या, किती लाश होऊ द्या, किती गटारात पडू द्या, पण त्या लेकीसाठी जगद्गुरु माऊलींना त्यांच्या बिघडलेल्या गाड्या गॅरेज मध्ये आणल्या का बरोबर रिपेअर होतात की नाही? हो, एवढं सुख आम्हाला दिलेलं आहे हो जगद्गुरु माऊलीने. आमच्या केसालाही धक्का लागत नाहीये, संसार आमचा सांभाळलेला आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हे काय उगेच नाहीये. आज इथपर्यंत आली, तुमच्या समोर उभी राहिलेली आहे. रात्री मला 8:30ला गाडीत बसायचं आहे, जालन्याला जायचं आहे. उद्याचा जालन्याचा संत संघाचा ओपनिंग आहे, तो कार्यक्रम करून परत रात्री गाडीत बसणार आहे. 3 दिवस रात्रीचा झोप गाडीतच करते मी, झोप गाडीत घेते. कोणासाठी? तळमळ लागलेली आहे ना, अरे तळमळ करावी आहे, जीव झुरणीला लागावा आहे. तो भगवंत आहे ना, तर भगवंत फक्त भावाचा भुकेलेला आहे, गरीब श्रीमंत नाही त्याला. हो, त्या ताईची मला गोष्ट सांगायचं होतं की त्या ताईला परत एकदा ते सचिव पद मिळालं. तिने सांगितलं, तुम्ही माझ्यापर्यंत सांगितलं गुरुदेव आपल्या घरात आहे, पण माझ्या अध्यक्षाचा पण तुम्ही अपमान केला ना, त्या अध्यक्षांचा पण फोन करा. रात्रीच्या 12 वाजता त्याने अध्यक्षांना फोन केलं, हो माझ्या बायकोला जरा संत संघाला येऊ द्या ना. आम्ही कुठं नाही म्हटलो, ते येऊ द्या की, आम्ही कुठं नाही म्हटलेलं आहे. अरे ज्याला कोणीच नाहीये ना, तो दिनांचा त्राता कोण असेल तर आमची जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज. म्हणून मगाशी म्हटलं होतं, कोणत्याही मंदिरात गेले तर माझा देव फक्त इथेच आहे. मला शंकर भगवंत सुद्धा तो भोलेनाथ जरी आहे ना, तो माऊलींच्या स्वरूपात मला दिसतो आहे. तो राम पण मला माऊलीचा आहे, कृष्णही माझी माऊली आहे, गणपती माझी माऊलीच आहे. कारण मी खरंच सांगते, या गादीवर ज्यावेळेस उभं राहतो ना, तेव्हा मुखातून खरंच बोलायचं असतं. कारण मी कोणत्याही देव मानत नाही असं नाहीये, पण सगळे देव मला जगद्गुरु माऊलींमध्ये दिसतात. म्हणून मी उपास कोणताच करत नाही. माझा एकच उपास म्हणजे तो गोंज गुरुवार. गुरुवारचा गुरुवार करावा बस, दुसरं काहीच करू नये. कारण का माऊली म्हणतात ना, एका दगडावर तुम्ही पाय ठेवला असताना 4 दगडावर पाय ठेवल्यावर काय होतं, डळमळीत होतं ना. मग माझा शंकरही तोच आहे, माझा सूर्यनारायणही तोच आहे, सूर्यासारखा तेज इथे आहे. आज संत संघामध्ये ज्ञानेश्वरी सांगतात, श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस अर्जुनाला गीता सांगताय, तीच गीता आज जगद्गुरु माऊलीने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिली. आणि आज आम्ही ऐकतो ना ती ज्ञानेश्वरी, तर असं वाटतच नाहीये, असं वाटतं आम्ही अर्जुन आहोत आणि आमची माऊली कृष्ण आहोत. इतकं सुंदर ते वर्णन ऐकायला मिळतंय हो, की ती ज्ञानेश्वरीचं गात ज्ञान जगद्गुरु माऊलींनी फोडून 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 सांगितलेलं आहे. म्हणून भाविकांनो, ही फक्त आणि फक्त आजचा हळदी कुंकाचा कार्यक्रम नाहीये, पण हळदी आणि कुंकू घेऊन जायचं आहे. कशासाठी? हा प्रसाद जो गोड दिलेला आहे ना, तिळाचा गुळाचा, हे आत्मज्ञानाचा प्रसाद आपण घेऊन जायचा आहे. जन्म आली आहे काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी भार होय. भाविकांना जायचंय, गाडीच्या तिकीट मध्ये आपल्याला बसवलेलं आहे, पण स्टेशन आल्यानंतर उतरावंच लागतं, नाही तर टेशी येतो हात जोडून बाहेर काढून टाकतो. पुढच्या स्टेशनवर जाऊन नाही द्यायचं. मला आता उदगीरला उतरायचं होतं ना, मला उतरायला लागलंच, जर पुढे गेले असते तर टीसी आला असतात, बाई तुझं स्टेशन येऊन गेलेलं उत्तर इथेच. कारण जे आमचं पण तिकीट त्या चित्रगुप्ताने आम्हाला काढून दिलेलं आहे. कधी मरायचंय, कधी तुझा शेवटचा दिवस येणार आहे ना, हे प्रत्येकाला इथं बसलेलं आहे ना, प्रार्थनात दिलेलं आहे. पण आपल्याजवळ ते रिझर्वेशनच दिलेलं नाही तुमच्याजवळ, नाही तर दिलं असं तर माणूस लय भामटा आहे. चल तुला 70चं आयुष्य आहे, तुला 40चं आयुष्य आहे,
अरे 40 का 39 वर्षापर्यंत आम्ही फक्त आणि फक्त संसार केला असता, आणि पण शेवटच्या जाताना सुद्धा राम नाम नसतं घेतलं. म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तुमचं रिझर्वेशन किती दिवसाचं आहे, किती तारखेचं आहे, ती तारीख फक्त त्याला भगवंताला माहिती आहे. भाविकांना सांगायचं तात्पर्य एक आहे, जगद्गुरु माऊलींनी असं आम्हाला परमार्थ शिकवलेला आहे, आणि हा परमार्थ जर करायचा असेल तर अंतःकरणापासून 10 मिनिटं काढायचं आहे. इथे जे जे नवीन लोक आलेले त्यांना हात जोडून विनंती आहे, कोणत्याही देवाचं करा तुम्ही. जगद्गुरु माऊली म्हणतात ते करू नका, पण ते करायचं आहे. शंकराची भक्ती करायची, रामाची भक्ती करायची आहे, पण राम सुद्धा कोणामध्ये आहे तर सद्गुरूंमध्ये आहे. हो, सद्गुरूशिवाय अखंड ज्ञान आपल्याला होतच नाही आहे. सद्गुरू सारखा असता पाठीराखा, त्याच्यासाठीच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही. आणि म्हणून सांगते आहे की कोणत्याही देवाला ते ज्ञान देण्याचं, नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या की नामदेव महाराजांबरोबर दूध प्यायचे, प्रसाद ग्रहण करायचे, पण ते आत्मज्ञान विठ्ठल भगवंत देऊ शकले नाहीये, कारण सद्गुरूशिवाय ते ज्ञानच आपल्याला मिळत नाही. म्हणून तर विसोबा खेचरांकडे पाठवलं की नाही नामदेव महाराजांना. तसंच जगद्गुरु माऊलींनी सांगायचं आहे, व्रत वैकल्य करायची गरज नाहीये, उपास तापास करायची गरज नाहीये. तुमच्या अनेक समस्या असतील, तुमच्या संसाराच्या समस्या आहे, पण मी आहे ना मार्गदर्शन करायला. 10 मिनिटं फक्त नामस्मरण करा, आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. कारण गीता काय, 4 वेद 18 पुराण शास्त्राचं ज्ञान आमच्या जगद्गुरु माऊलींनी 2च चमच्यात दिलेलं आहे, आणि ते म्हणजे 10 मिनिटं भक्ती करा, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. अंधश्रद्धेला तर बळीच पडू नका, कारण मी फार प्रखड आहे. प्रवचन माझं असंच असतं, मी किती कोणत्या गावात गेलेले, आज करणी करायचे प्रकार म्हणतात, अंधश्रद्धेला बळी पडून गावाकडे हे प्रकार चालतात की आमच्या देवाला कोंबडी द्यावी लागते, बकरू द्यावं लागतं. कशाला रे? त्या देवापुढे तुम्ही एखाद्या जीवाला कापतात, तो कापणारा जीव किती तळमळत असेल, त्याच्या वेदना किती होत असेल, आणि त्या वेदनांचा तो शाप आपल्याला देतो, पुढच्या जन्मात ये तू पण बकरी होशील, आणि तू पण कोंबडी होशील, आणि तुझ्या पण तुझं सुरी फिरवतो. अंधश्रद्धा आहे आपल्या सुखासाठी एखाद्या निरपराध व्यक्तीचा, एखाद्या निरपराध प्राण्यांचा जीव घेणं, ही अंधश्रद्धा आहे भाविकांनो. आणि याच्यावर प्रखड आमचे जगद्गुरु माऊली म्हणतात, कोणत्या लिंबाने, कोणत्या नारळाने आम्हाला सुख मिळत नाही, आणि कोणत्या निर्जीव प्राण्याचा जीव घेण्यामध्ये सुख मिळत नाही. ते सुख जर हवं असेल तर फक्त आणि फक्त 10 मिनिटं नामस्मरण करा, आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. खरंच आहे, तुम्ही जसं पेरलं ना तसंच उगवणार आहे. आज जर त्या बकऱ्याच्या किंवा त्या बकरीच्या जी तुम्ही कापणार आहे, तिला तिच्या सुरी फिरवणार, काय तळमळते हो, काय हातपाय झाडते. मी लहान होती, या मुलासारखी होती, शाळेत जात होती, आणि आमच्या तो भैरवबा का कोण होतं काय माहिती गावामध्ये, त्याचं नाव पण येतं, मंदिर होतं, आणि ती कोंबडी धरली हो त्याने एका हातामध्ये, आणि कटकन त्याची मान कापली, चिची 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 करत नेली हो. त्यावेळेसपासून म्हणते की किती अंधश्रद्धा आहे आपल्यामध्ये. मला सुख मिळावं, मला गाड्या मिळावा, माझं घर संसार चांगला व्हावा, आणि त्या जीवाचा प्राण घेतात हो तुम्ही, आणि पुढच्या वेळेस मग काय होणार आहे. अरे जसं पेरलं तसंच उगवतंय. म्हणून भाविकांनो, हे संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय हे अंधश्रद्धेतून आम्ही बाहेर पडत नाहीये. म्हणून जगद्गुरु माऊली म्हणतात की अमृताचे 2च थेंब घ्या, 10 मिनिटं भक्ती करा, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. काय अनुभव आलेला आहे, लाखो कोटी लोकांनी अनुभव घेतलेला आहे. हो, आज मी तुमच्या समोर उभी आहे. आज 2000च्या आसपास मी या संप्रदायामध्ये आले. 2007 पासून अनुग्रह घेतला, त्याच्या अगोदर 4-5 वर्ष अनुग्रह नव्हता घेतलेला. भक्ती करायची, खूप भक्ती करायची. माझाच एक अनुभव मी आपल्याला सांगते. तुळशीची माळ गळ्यात घातलेली होती, गुरु केलेले होते, पण गुरु ब्रह्मविलीन झाले. आणि त्याच्यानंतर माऊलींकडे आली, माऊलींना सांगितलं की माऊली मला तुम्ही गुरु करायचे आहे. माऊली म्हणतात ठीक आहे, तुझी माळ तुझ्या गळ्यात राहू दे, पण माझी माळ तुझ्या गळ्यात घालायची आहे. माऊलीने मला मे महिन्यामध्ये बोलवलं. मे महिन्यामध्ये बोलवलेलं होतं, पण मी गेली नाही. का तर माझी मामी, मावशा, माझी आई, वडील हे सगळे माळकरी. मी जर दुसऱ्या गुरूंची माळ घातली तर लोक मला नावं ठेवतील ना, म्हणून मी गेली नाही हो माळ घालायला. जून गेला, जुलै गेला, या गुरुदेवांनी मला बोलवलं होतं तरी मी गेली नाही. केवढं अज्ञान असतं आपल्याजवळ. गेली नाही मी माळ घालायला. आणि मग काही अशी काही चपराक बसली मला, कारण गुरुदेव म्हणतात तुझ्या प्रार्थनात मी गुरु आहे आणि तू यायला पाहिजे माझ्याकडे. पण एकच गोष्ट घडली की माझे सगळ्यांना माहिती आहे, माझे मिस्टर ग्रिलचं काम करतात, लोखंडी कामाचं काम करतात, आमचं गॅरेज आहे. आज लहानपणापासून ते सगळे गॅरेजचं काम करत होते. पण एक दिवस असा घडला की 10 बाय 10ची ग्रिल होती, ती ग्रिल इथून धरली आणि इकडं ठेवायला फक्त निमित्त झालं फक्त. आणि कमरेमध्ये त्यांना चमक भरली. वाकत वाकत ते घरात आले.
घरात आले, म्हटलं काय झालं? म्हणजे नाही चमक भरली. म्हटलं आणले असेल काहीतरी थोडीफार गोळ्या औषधाने बोलले. गोळ्या आणली, औषध आणलं, मलम आणला, तो लावला, पण पाय काही बरा व्हायला तयार नाही. उठता येत नव्हतं, 2 पायावर उभं राहता येत नव्हतं. रिंगत रिंगत ते संडासला आणि बाथरूमला जायचे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि उजवा पाय जो होता ना तो पूर्ण सुकून गेला होता. रक्तप्रवाह बंद झालेला होता. पायावर उभं राहता येत नव्हतं. म्हटलं हे नक्कीच वेगळं दुखणं आहे. हाडाच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे नेलं. त्यावेळची परिस्थिती खूप गरिबीची होती आमची. पैशाला पैसा लागत नव्हता. घरात भांडणं वगैरे चालू होतंय. नवीनच होतो आम्ही पण. आणि त्यावेळेस 6,500 रुपये MR करायला लागणार होते. माझ्या मैत्रिणीकडनं पैसे आणले, MR केला. डॉक्टरनी सांगितलं काय आहे ते बघूया. MR आणला आणि MR मध्ये दाखवला डॉक्टरला. डॉक्टरनी सांगितलं शुक्रवारचा दिवस होता. शुक्रवारचा दिवस होता. MR दाखवला डॉक्टरला आणि डॉक्टरनी सांगितलं यांची मेन पायाची नस जी आहे ना ती मणक्याच्या शेवटच्या गादीमध्ये अडकलेली आहे आणि तिचं ऑपरेशन करायला उद्या लागेल, सोमवारी लागेल. शनिवार रविवार हॉस्पिटल बंद असतं. सोमवारच्या दिवशी तुम्ही या, ऑपरेशन करू. 70,000 ते 80,000 रुपये खर्च सांगितला. घरामध्ये पैसे नव्हते, कुठून आणणार पैसे? पण एक करत होती, यांची चरण धरलेले होते. 7 वर्षापासून सेवा करत होती. माऊली आता तुम्हीच आहात. घरामध्ये पैसे नाही आहे, 2,000 रुपये पण नाहीये, 80,000 रुपये आता कुठून आणू? आणि पण डॉक्टरनी सांगितलं की जर कधी ऑपरेशन केलं तर या माणसाने परत हातोडी घ्यायची नाही. 6 महिने बेड रेस्ट. माझं कुटुंब कसं काय चालेल? 3 मुलं, 2 मुली, 1 मुलगा. कुटुंब कसं चालेल? कोणी कोणाचं नसतं. भाऊ जवळ होते, पण म्हणतात ना नाते ज्या वेळेस दुःख येतं ना त्यावेळेस जवळचे लांब निघून जाता हो. वाकडं वाकडं करून निघून जातात. कोण कोणाचं नसतं. मध्ये पडला तो रविवार. रविवारचा संत संघ होता आणि संत संघाला गेली. संत संघाला गेली, सगळी तयारी करत होती, पण मनातून रडत होती. माऊली माऊली यांचं उद्या ऑपरेशन करायचं आहे. घरात पैसे नाहीये, काय करायचं आहे? धाय मोकलून रडत होती. सगळेजण आले, आरतीमध्ये मग्न झाले, पण मी मात्र रडत होती स्वामींसमोर. स्वामी काही करा, मला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत मला मार्ग सांगा, नाहीतर मी माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन करायला घेऊन जाईल, कुठूनही कर्ज काढेल, काही करेल. मग आम्हाला अर्धी भाकर मिळते ना, ती नाही मिळाली तरी चालेल, पण मी उद्या 9 पर्यंत मला मार्ग सांगा स्वामीजी, नाहीतर मी ऑपरेशन करेल. निर्धार केला होता. भाविकांनो, ज्यावेळेस अंतकरणापासून तळमळ असते ना आणि भक्ती करत असतो त्या देवापर्यंत पोहोचते. दुसऱ्या दिवशी आली, मिस्टर संत संघाला आलेच नाही. पाय दुखत होता, उभं राहताच येत नव्हता, कसे येणार ते? घरी आली, विचारलं. त्यांनी सांगितलं काय ग? म्हटलं स्वामींना सांगून आलेली आहे, सकाळी 9 वाजेपर्यंत मला मार्ग सांगा. बघू काय करतात ते. रात्र झाली, आम्ही सगळे झोपले. रात्रभर यांचा पाय दुखत होते, मी त्यांचा पाय दाबत होते. सकाळी सकाळी पहाटे पहाटे थोडा डुकला लागला, तेही झोपले, मी झोपले. पण सकाळचे 7 वाजता पोरांना डबा करायसाठी उठली. डबा करता करता 7:30 झाले. मग मी यांना उठवायला गेले. अहो उठा, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे, आज ऑपरेशनची तारीख आहे. उठले, मी हलवलं, त्यावेळी उठले आणि मला एकच सांगितलं, ज्यावेळेस तू मला उठवायला आली त्यावेळेस मला संत संघामध्ये जगद्गुरु माऊली धर्मदंड घेऊन उभे दिसले आणि एकच सांगितलं माऊलींनी, पगारे काळजी करू नका, तुमच्याकडे मी चव्हाणांना पाठवतोय. चव्हाण कोण, कुठला माहिती नाहीये, पण चव्हाणांना तुमच्याकडे पाठवतो आहे, एवढंच फक्त माऊलींनी स्वप्नात येऊन सांगितलं. मी म्हटलं काय माहिती, असेल कोणीतरी. गुरु वाक्य मंत्र मुलं नक्कीच कोणीतरी येईल, तुम्ही काळजी करू नका, उठा, आंघोळ करा आणि साधना करून घ्या. तसेच एखाद्या लहान मुलासारखे रिंगत रिंगत बाथरूम मध्ये गेले, आंघोळ केली आणि साधनेसाठी बसले. स्वामीजींची माझ्या हॉलमध्ये अशी तस्वीर आहे आणि साधनेला समोर बसले. तोपर्यंत घड्याळामध्ये 8:30 वाजले होते. भाविकांना किचन मध्ये मी पोळ्या करत होती. 8:30 वाजले, हे साधना करायला बसलेले होते आणि दारावर थाप पडली. दारावर जशी थाप पडली तशी मी बाहेर गेली, हॉलमध्ये गेली आणि दरवाजात बस आलेल्या माणसाकडे बघितले, माझ्या हातपायच गळाले.
कारण स्वप्नामध्ये जगद्गुरु माऊलींनी सांगितलेलं होतं की चव्हाणांना तुमच्याकडे पाठवतो आणि ते चव्हाण माझ्या दरवाजामध्ये उभे, ते चव्हाण दरवाजामध्ये उभे. मी त्यांच्याकडे बघितलं, हातपाय लटलट कापले आणि मी विचारलं, भाऊ तुम्ही कसे काय आले हो? मी तर तुम्हाला फोन पण नाही केलेला, तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या घरी यायला, तुम्ही का आले? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ताई मी अनुग्रहित आहे. रात्री 4 वाजतापासून माऊलीने मला झोपून नाही दिलं. माऊलीने सांगितलं एकच की तुला सकाळी उठून पगारांकडे जायचं आहे, तुला सकाळी उठून पगारांकडे जायचं आहे. कशासाठी जायचं आहे मला माहिती नाही, पण माऊलीने मला येऊन सांगितलं होतं तुला पगारांकडे जायचं आहे. आणि माझ्या नवऱ्यानं सांगितलं की तुमच्याकडे चव्हाणांना यायचंय. भाविकांनो, ही आई अशी असते ना, आम्ही रात्री झोपतो, गार झोपतो, पण ही आई आमची काळजी करण्यासाठी रात्रभर जागी राहते हो आमच्यासाठी. नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी, नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी, नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. नसीबात या दैन्य लिहिले जरी, सद्गुरु कृपेदन येईल घरी. नसीबात या दैन्य लिहिले जरी, सद्गुरु कृपेदन येईल घरी. असे सत्य जगी हात्याचा धनी, असे सत्य जगी हात्याचा धनी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी, नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. निराधार पापी मी होतो अति, या सद्गुरु संगे झालो सुखी. निराधार पापी मी होतो अति, या सद्गुरु संगे झालो सुखी. वाय चिंता पुरी स्वतः होऊनी, वाय चिंता पुरी स्वतः होऊनी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी, नका माणूस म्हणू सद्गुरूला कुणी. हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी, हा जगी आहे मोठा या देवाहुनी. नका माणूस म्हणू, किती सुंदर भजन गायलं. नका माणूस म्हणू सद्गुरूला कोणी, हा देवाहुनी श्रेष्ठ आहे की नाही? खरंच आहे भाविकांनो. म्हणून मगाशी म्हटलं ना, मी कोणत्याही उपासच करत नाही, कोणत्याही देवाचे उपास करत नाहीये. माझा देव एकच आहे आणि तो म्हणजे माझी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज. त्यांना सांगितलं, समोर चव्हाण येऊन उभे राहिले. मला माहिती नव्हतं ते काय करतात ते. ताई काय झालं? अहो यांची पायामध्ये, पायाची जी मेन नस आहे ती अडकलेली आहे गादी, शेवटच्या गादीमध्ये, मणक्याच्या गादीमध्ये. ऑपरेशन करायला आता 9 वाजता जायचं आहे. थांबा जरा, मी काय करतोय. कारण ते कोण होते, कोणाची निवड केली होती माझ्या माऊलीनी. अरे ते उत्तम प्रकारे कबड्डीपट्टू होते. कुठे नस पकडली आहे ना ते त्यांना जाणत होते. ते अशा माणसाला माझ्या घरी पाठवलं. त्याने आतमध्ये घेऊन गेले माझ्या मिस्टरांना, बेडरूम मध्ये घेऊन गेले. काय प्रकार केला मला माहिती नाही, पण मी ज्यावेळेस जगद्गुरु माऊली समोर हात जोडून माऊली 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 म्हणत होते,
कारण मला माहिती होतं की ते माझ्या दरवाजामध्ये ते चव्हाणांच्या रूपामध्ये दुसरं तिसरं कोणीच नाही आलं, माझी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज. कारण भगवंताला येण्यासाठी कोणीतरी माध्यम लागतं ना, त्या माध्यमाच्या रूपाने माझ्या घरामध्ये माझ्या जगद्गुरु माऊलींचं आगमन झालं. बेडरूम मध्ये घेऊन गेले. तो हा पाय जर चोळत होते, ते पायाच्या नसा ओढत होत्या, पायावरून हात फिरवत होते. तो हात कोणाचा होता? माझ्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा होता. भाविकांनो 10 मिनिटं सुद्धा लागले नाही, हात फिरवला. काय ओढायचं त्यांनी केलं, काय करत होते मला माहिती नाही. जोरजोरात माझे मिस्टर ओरडले आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये दोन्ही पायावर उभे राहिले. झरझर 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 मुंग्या आल्या पायाला, पाय जोरात आपटला आणि पायामध्ये रक्तप्रवाह सुरळीत झाला. आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये बेडरूम मधून ते हॉलमध्ये आणले, जिथे माझे जगद्गुरु माऊलींचं आसन होतं. तिथे ते चालत आले. 8 दिवस ते 2 पायावर उभे राहिले नाही. भाविकांनो, फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये या जगद्गुरु माऊलींनी त्यांना उभं केलं आणि बेडरूम मधून किचन पर्यंत नाही, हॉल पर्यंत ते चालत आले आणि माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाले. माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी आलं, कारण घड्याळामध्ये तोपर्यंत 9चे ठोके पडलेले होते. कारण संत संघामध्ये सांगितलं होतं, माऊली 9च्या आत मला मार्ग सांगा. आणि भाविकांनो, काय गरज लागली मला जायला? मी दवाखान्यात सुद्धा गेली नाही. आजही ते बसलेला ना, जर मनामध्ये शंका उत्पन्न होत असेल तर मी माझा नंबर देते. माझ्या कल्याणला आला तर मी तुम्हाला MR दाखवते. तो MR माझ्या घरात आहे. त्या माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन करायची गरज लागली नाही. 70 ते 80 हजार रुपये द्यायची गरज लागली नाही. कारण ज्याच्या शिरावर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा कृपा आशीर्वाद असतो त्याला कसलीही किंमत नाही हो. काही त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. भाविकांनो, अशी ही आई आपल्याला, ही आई मिळालेली आहे. माऊली, मी त्या दिवसापासून ठरवलं की नाही, माझा देव कोण आहे? माझा देव फक्त आणि फक्त एकच आहे. काय कमी केलेलं आहे? 3 मुलं लहानचे मोठे आले, इंग्लिश मीडियम मध्ये त्यांचं शिक्षण झालं. मोठी मुलगी आज 32 लाखाचं पॅकेज घेते, IT इंजिनियर आहे, मॅनेजरच्या पोस्टला आहे. 2 नंबरचा मुलगा तोही IT इंजिनियर मध्ये, तोही 8 ते 9 लाखाचं पॅकेज घेतो. 3 नंबरची मुलगी MBA झालेली आहे, ती पण आज नोकरीला आहे. घरामध्ये काही कमी नाही आहे. ज्यावेळेस 2000 रुपये महिन्याला येत नव्हते, आज तिथे 4 लाख रुपये मला दर महिन्याला माझ्या जगद्गुरु माऊलींनी दिलेले आहे. काय कमी केलेलं आहे? म्हणून एकच म्हणावंसं वाटतं. ताई छान म्हणतात ते, मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान. एवढं वैभव दिलं नरेंद्रनाथान, एवढं वैभव दिलं नरेंद्रनाथान. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान. एवढं वैभव
भाविकांना, मोजता येत नाही मापानं. एवढं वैभव दिलेलं आहे, काय कमी केलेलं आहे हो. पण आम्ही सोडलं तर ते धरतात ना, आम्ही सोडलंच नाही. धरतील का? नाही ना. अरे सगळे लगाम त्यांच्या हातामध्ये द्यायला पाहिजे. भाविकांनो, आज 70-80 हजार रुपये त्या काळामध्ये माझे गेले असे 2007 मध्ये. माझ्या गुरूंना माहिती होतं एवढा पैसा नाहीये हिच्याजवळ, मुलाला आणला आहे. धावून आले ना, धावून आले. रात्रभर सांगितलं, तिकडं चव्हाणांना झोपू दिलं नाही आणि इकडं पगारांना पण सांगितलं. नियोजन माझ्या गुरुदेवांनी केलं हो. आपण काय करणार आहोत म्हणून एकच करा. इथं बसलेल्या माझ्या भगिनींना हात जोडून विनंती आहे, असे गुरु आम्हाला मिळालेले आहे, चालता बोलता आम्हाला परमेश्वर मिळालेला आहे. जगद्गुरु माऊली म्हणतात, माझे आता कमी दिवस राहिलेले आहे. त्यांनी असं म्हटलं का जेव्हाला खच्च होतं की आज चालता बोलता मूर्ती आमच्यामधून निघून जाईल तेव्हा आम्ही पोरके होणार ना. तोपर्यंत जोपर्यंत आहे ना तोपर्यंत जेवढा मिळवता येईल ना भाविकांना तेवढं आपण घ्यायचं आहे हो. काय नाही कमी केलेलं. आज गुरुदेवांनी सांगितलं आम्हाला दौऱ्यात यायला. मी थिला सोडून माऊलीनं म्हटलं चला दौऱ्यात येते. आज 10-15 दिवस मी माऊलींबरोबर राहते. आता घरी गेलो, 6 तारखेला घरी जायचंय, 8 तारखेला बॅग भरायची आहे आणि जगद्गुरु माऊलींबरोबर दौऱ्याला निघते. 8 तारखेपासून तर पुढच्या 17 तारखेपर्यंत घरी नाहीये. मग घर प्रपंच माझा होतो की नाही? कोण करताय? अरे ही गुरुदेव बसलेले आहेत ना, खरंच गुरुदेव बसलेले आहेत. शेगावला आम्ही ज्यावेळेस गेलो, माऊली प्रवचन देत होते, आम्ही सगळ्या पुढे बसलेल्या होतो. माऊलीने मुखातून एक शब्द निघाल्या की बघा या माझ्या भगिनी, आम्ही 45 जणी माऊलीने असं निवडून आम्हाला काढलेलं आहे. आम्ही असं बसलेलो होतो. गुरुदेवाने आमच्याकडे हात केला आणि सांगितलं यांनी तात्पुरता नवऱ्यानं घटस्फोट दिलेला आहे, तात्पुरता 10-15 दिवसासाठी. खरंच आहे, नवऱ्याची आठवण येत नाही, मुलाबाळांची आठवण येत नाही हो. पण माऊलींचा पुढचा शब्द ऐकला. माऊली बोलतात यांनी माझ्यावर घर सोडून इथपर्यंत आलं, पण मला माहिती आहे का यांच्या घरी भांडे कोण घासायला जाईल ना याची काळजी मला असते. म्हणजे गुरुदेव काय करतात, आमच्या घरच्या भांड्यांची सुद्धा काळजी करणारे. अरे आम्ही बघितलं होतं, आम्ही फक्त कानाने ऐकतो, एकनाथाच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंताने 12 वर्ष पाणी वाहिलं. आज आम्ही तो अनुभव घेतो आहे. आज आम्ही जरी बाहेर पडलेला असेल पण मुलं आज मुंबई सारख्या ठिकाणी 2 मुली 1 मुलगा पण कधी पाय वाकडा गेलेला नाहीये हो. रात्री 12-1 वाजता जरी मुलं घरी आले ना तरी मला काळजी नसते. मी सदा फोनही करत नाहीये. कोणावर सोडलेलं घर आहे माझ्या गुरुदेवांनी. अरे मी जर घरी राहिली असते तर अनेक संकट माझ्या घरात आली असते, पण ज्या वेळेस गुरूंसाठी पाऊल बाहेर काढावा म्हणून अर्जुनाने त्या रथाच्याच दोऱ्या भगवंताच्या हातात दिलेल्या आहे. बाबा तुला जिथे थांबवायचं तिथे रथ थांबव. आणि तसंच भाविकांनो, आज जर आपल्या संसाराचा रथ आपल्या जगद्गुरु माऊलींच्या हातात दिला आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो तर 100%ने 201% आपला संसार निसा चालणार नाही. असा काय पळेल तर कुठेही खड्डा लागणार नाही, कुठे काटे लागणार नाहीये. सुरळीत आमचा संसाराचा रथही चालेल हो. म्हणून एकच करा, जोपर्यंत द्रौपदीने ही साडी तोंडात धरलेली होती ना तोपर्यंत भगवंत प्रसन्न झाले नाही. आहे ना, 3-3, 4-4, 5-5 नवरे बसलेले होते समोर. सगळेजण मोठमोठे भीष्माचार्य बसले, द्रोणाचार्य बसलेले होते. पण द्रौपदीची साडी फेडत असताना तिला वाटलं की माझे नवरे तरी कामाला येईल, आले नाही. नंतर तिला वाटलं माझ्या हे 2 हात आहे ना हे माझं रक्षण करेल म्हणून छातीवर तिने हात ठेवले. पण जेव्हा शेवटच्या क्षणाला तिने दातामध्ये आपला पदर पकडला, दातामध्ये पदर पकडला. भगवंताचा धावा करत होती पण दातामध्ये तिचा फक्त पदर होता. अरे पदराचं दात तू रक्षण करण्यासाठी पदर तोंडाला लावते. भगवंत प्रगट झाले नाही. भगवंत प्रगट झाले नाही. ज्या वेळेस सर्वस्वाचा त्याग करतो ना, सर्वस्व समर्पित करतो, ज्यावेळेस तिने तो तोंडात पकडलेला पदरही सोडला, छातीवरचे हात काढले आणि दोन्ही हात ज्यावेळेस जोडले भगवंताला त्यावेळेस तो भगवंत प्रगट झाले आणि मग तिची लाज राखली. भाविकांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे
की जोपर्यंत आपण सद्गुरूंच्या चरणावर समर्पित होत नाही तोपर्यंत तो भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं होतं ना, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला, वेळ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. कोठे गुंतलासी द्वारकेचा राणा. बरोबर आहे ना. ती हाक मारत रे, कुठे गुंतला रे तू, काय येत नाही रे तू. पण तरी तिच्या देहावर तिचा विश्वास होता, माझे हात रक्षण करेल, माझा पदर माझं रक्षण करेल, माझी लाज राखेल. पण भाविकांनो, ज्या वेळेस तिने पदरही सोडला आणि हात ज्यावेळेस जोडले त्यावेळेस तो भगवंत, तो द्वारकेचा राणा प्रकट झाला. आणि तिचे सांगायचं तात्पर्य मला हेच आहे, आमच्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी एवढंच सांगितलेलं आहे, तुम्हाला संसार सोडायची गरज नाहीये, संसार करायचा आहे. ज्या अर्थी तुम्ही लग्न केलेलं आहे, मुलांना जन्म दिलेला आहे, नवऱ्यावर प्रेम करा. आणि खरंच आहे, तुम्हाला इथे सांगायला मला आनंद वाटेल, ज्या दिवशी मी 10 दिवस घरात नसते ना मी, त्यावेळेस ते माझी वाट बघत बसतात, कुठे गेली, कधी येईल, कधी येईल, कधी येईल. आणि घरी गेला का, ए चहा देऊ का, ए वडापाव आणू का, ए काही आणू का तुला खायला. लई प्रेम करतात होते. म्हटलं 10 दिवस घरात असती तर मला शिव्या दिल्या असतात, बरं होतं मला स्वामींबरोबर जाते मी, हाय की नाही. स्वामी बोलतात ना, अरे ज्यावेळेस तुम्ही सेवा करतात, ज्यावेळेस साधना करतात ना, घरचा नवरा बघा आपल्यावर किती प्रेम करतो, मुलंही आपल्या बरोबर प्रेम करतात. आणि खरंच आहे भाविकांनो, आज हा अनुभव मी स्वतः घेत आहे ना, खरंच घेत आहे. म्हणून आपल्या जगद्गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे, दिवसातून 10 मिनिटं फक्त काढायचे आहे. सकाळी काढा, दुपारी काढा, संध्याकाळी काढा, रात्री काढा, कधीही काढलं तरी चालेल, असं नाही की सकाळीच काढा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाची तुम्ही भक्ती करा, ती सोडायला सांगत नाहीये. रामामध्ये पण तोच आहे, कृष्णामध्ये पण तेच तत्व आहे, शिवशंकरामध्ये पण तेच तत्व आहे ना. आणि तेच तत्व आपल्या जगद्गुरु माऊलींमध्ये पण आहे.
सांगायचं तात्पर्य भाविकांना, तो परमेश्वर चराचर व्याप्त आहे, तो अनेक यांनी नटलेला आहे ना, तो सगळ्यांनी नटलेला आहे, त्याच्यामध्ये तो आपल्याला बघाय. तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनी म्हणे, तो प्रत्येकामध्ये आहेत. त्याला आपल्याला बघायचं असेल तर जगद्गुरु माऊली सांगितलं 10 मिनिटं भक्ती करा, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. आणि आपल्याला जाता जाता एकच सांगते, माऊलीने सांगितलेले ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. हा 10 मिनिटं आपल्याला जप करायचा आहे. तो नाही आला गणी गणगणात बोते, गणी गणगणात बोते, तोही नाही आला तर स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज, तोही नाही आला तर स्वामी स्वामी स्वामी, आणि तोही नाही आला तर एवढ्या 1.5 तास इथं बसून उपयोगच काय आपला? काहीच उपयोग नाही ना. एवढंही बोलता येत नाही तर उपयोग काय आहे? सांगायचं तात्पर्य आहे. एक ताईंकडे गेली होती, मला मी नेहमीच सांगते, मला आवडतं ते सांगायला. कुठेतरी कोणत्या जिल्ह्यात गेली आठवत नाहीये, त्या ताईंकडे गेली आणि त्या ताईंनी सांगितलं 80 वर्षाच्या आजी झाल्या. आणि बाई ही बघा ना, तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एवढा देवदेव करतात, पण मी 80 वर्षाची झाली, काही देवदेवच केला नाही, माझी सून पळते इकडं तिकडं, सांगा तरी मी काय बोलू? मी म्हटलं मावशी मनात ओम नरेंद्रनाथाय नमः. ती बोलते थांबा, ओम महेंद्रनाथाय नमः. म्हटलं महेंद्र बाई कुठं जाईल तो तुझा महेंद्र, जाऊ को महेंद्रावर को बोलू, स्वामीनाथ स्वामी 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 बोल. हा ठीक आहे, स्वामी 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 स्वामी. बघा त्या आजीला अजूनही संसार सुटत नाही. येते 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 घरून फोन येत आहे, चल कुठे गेली एवढी 1.5 तास तू? ते म्हणता येते येते, थांबा थांबा. अरे संसार सुटतच नाहीये, मरस्तोर सुटत नाहीये, तो सुटतच नाहीये. तो पार खाटेवर गेला तरी वा के म्हणतो, वासरू केरसुनी खातो. आम्ही तर ध्यानी आहे पण घरी मात्र चित्त. त्या आजीचं असंच झालं, म्हणे ताई मी भक्ती करते. म्हटलं करा. स्वामीचा फोटो समोर ठेवला, हातात जपमाळ घेतली, स्वामी 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 स्वामी. म्हटलं बोला स्वामी 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 बोलत होती. आणि बिचारी सुनबाई भांडे घासायला बाहेर गेलेली. गॅसवर दूध ठेवलेलं, बारीक करून गुटून ठेवलेलं होतं. थोड्या वेळाने उकळायचा वास आला, आजीच्या नाकापर्यंत आवाज गेला. आता आजीला वाटायला लागलं गॅसवरचं दूध उकळतंय, ते कधी खाली जाईल, मला 4चा चहा मिळणार नाही. ही मात्र बाहेरच बसली भांडे घासत. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. पण मागे पगारेताई बसलेली होती आणि तिला धाक वाटायला लागला, आता इथून कसं काय उठावं, गॅस कसं काय बंद करायचा, पण दूध तर व्हायला जाईल ना. केवढे प्रश्न निर्माण झाले त्या आजीच्या डोक्यामध्ये. समोर कोण? स्वामी 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 स्वामी. एकीकडे म्हणते सगळं चित्त तिकडं, अरे चित्तच थाऱ्यावर नाहीये. आणि मग सुनबाईने एवढे पाठीवर भांडे आतमध्ये आणले, दरवाजात सुनबाईला बघितलं आणि आजीनी काय केलं, इथमध्ये माळ होती, स्वामी 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 स्वामी. आणि थोड्याच वेळात ती माळ कुठे गेली माहिती का, अशी गेली इकडं. काय भक्ती करतो आम्ही. ती म्हणे ओ कधीच तुमचा गॅस विझवला म्हणे, पुढच्या 4 माळी राहिल्या त्या करून घ्या. 4च्या चहाची काळजी आजीला. पण भगवंत समोर बसलेला आहे, मुखामध्ये नाम आहे आमच्या, आणि आम्ही चित्त आमचं थाऱ्यावर नाहीये. असा परमार्थ होईल का? म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे. एकदा का ते रूप ध्यानामध्ये आलं का कसलाही 4च्या चहाची सुद्धा कदर लागत नाही, दूध कुठे गेलं तेही कळत नाही. अरे जगद्गुरु माऊली ज्यावेळेस ध्यानाला बसायचे, ज्या गुरुदेवांकडनं अनुग्रह घेतला आणि ज्यावेळेस ध्यान करत होते, त्यांचं कोणतं घर होतं, कोकणातले घर होता, विंचू होते त्यांच्या घरामध्ये. असल्या छपरावर ते विंचू टप्पन त्यांच्या मांडीवर पडला माऊलींच्या. ध्यान करत होते, गुरुदेवांचा मंत्र अंतकरणामध्ये चालू होता, पातळ वस्त्र नेसलेलं होतं, पण मांडीवर ज्यावेळेस विंचू पडला, तो विंचू डांगी खोचत होता. माऊलींच्या मांडीवर तो विंचाचा डंक पडत होता, पण गुरुदेवांचं चित्त मात्र कुठे होतं, मन बुद्धी चित्त अंतकरण फक्त सद्गुरूंच्या ध्यानामध्ये होतं. समोरून आई बघते, बहीण बघते की तो विंचू माऊलींचा डंक मारतोय, पण माऊलींचं यचकिंचित हे चित्त विचलित झालं नाही. भाविकांनो, म्हणूनच 3 महिन्यामध्ये त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत आपली जगद्गुरु माऊली पोहोचली. पण आमचं लक्ष मात्र संसारात असतं. काही हरकत नाहीये, संसार सोडायचा नाहीये, फक्त 10 मिनिटं काढायचे आहे. 10 मिनिटं सकाळी काढा, संध्याकाळी काढा, दुपारी काढा, पण अंतकरणापासून काढा. गुरुदेवांचा जप करा. तुमच्या सगळ्यांच्या
का? आज इथे सगळ्या बसलेल्या माझ्या भगिनींना विचारते, कोणी सुखी आहे का? प्रत्येकाला काही ना काही आपल्याला प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी दुःख आहे. पण जाता जाता मी एवढंच सांगते, कितीही मोठं दुःख असेल, कितीही मोठी समस्या असेल, माऊली तुमची सर्वस्व जबाबदारी घ्यायला तयार आहे. फक्त 10 मिनिटं काढा हो, 10 मिनिटं काढा, नामस्मरण करा. तुम्ही कोणत्याही गुरूंचं करत असाल, कोणत्याही देवाचं करत असाल तर ते कराच. परंतु ते करत असतानाच जगद्गुरु माऊली गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नरेंद्र नाथाय नमः, 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 ओम नरेंद्र नाथाय नमः. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अतिशय साधी सोपी भक्ती सांगितलेली आहे. गणिगण गणात बोते म्हणा किंवा ओम नरेंद्रनाथाय नमः म्हणा किंवा स्वामी नरेंद्र महाराज म्हणा. तुम्ही कोणत्या देवाची सेवा करतात अवश्य करा, ती सोडायची गरज नाही आहे. पण जाता जाता भाविकांना एवढंच सांगते की चालता बोलता परमेश्वर सगुण रूपामध्ये जगद्गुरु माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरंच आपली कोणतीही समस्या असेल तर फक्त इथे संत संघ चालतोय आपल्या इथे. संत संघाला आल्यानंतर तिथे सांगून बघा, आपल्या 100%ने 201% समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे, जावायला एवढी लांब जायची गरज नाहीये. संत संघाला या आणि रोज आपण भक्ती करायची. हो, रोज भक्ती करायची. ज्याप्रमाणे मोबाईल आपण चार्ज करतोय ना, रोज चार्ज केला तर दुसऱ्या दिवशी तो लागतो की नाही. आपल्याला कोणाला फोन करायचा असेल तर आपल्याला त्याची रेंज आपल्याला कधी मिळेल, जर चार्जिंग असेल तसंच. म्हणून जगद्गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे, या देहरूपी मोबाईलला जर चार्जिंग करायचं असेल तर ते भक्तीने चार्जिंग करायचं आहे. रोज 10 मिनिटाची आपल्याला चार्जिंग लावायची आहे. आणि आपल्याला व्हॅलिडिटी जर पाहिजे असेल तर आठवड्यातला एक संत संघ केला तर 8 दिवस आपला हा मोबाईल एवढा चांगला चालेल की याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. एवढी जबाबदारी जगद्गुरु माऊली घेतात. म्हणून संत संघ सोडू नका आणि रोजची भक्ती करायला विसरू नका. तुम्ही कोणत्याही देवाचं करायचं तर अवश्य करा. जाता जाता एवढंच सांगते, आमच्या जगद्गुरु माऊलींच्या श्री संप्रदायामध्ये तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हे ब्रीद वाक्य झालेले. मी जगतोय सुखी, पण अनेक माझ्या समाजातले जे जगणार आहे ते अनेक दुःखात आहे, कष्टात आहे. आणि म्हणून आमच्याकडे फक्त अध्यात्म सांगितलं जात नाहीये तर सामाजिक कार्यही सुंदर केले जातो. अनेक प्रकारच्या आमच्याकडे जगद्गुरु माऊलीने ॲम्ब्युलन्सची सेवा आहे, ब्लड इन नीडची सेवा आहे, प्रत्येक संजीवनी दानाची सेवा आहे. प्रत्येक पीठावर 24 तास आपल्याला अखंड अन्नदान केले जात आहे. आज आपल्याला बघितलेले आहे ॲम्ब्युलन्सची सेवा आहे. तिथे ज्या वेळेस अक्षरशः हायवेला ज्यावेळेस आम्ही ॲक्सिडेंट होतो त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची जात बघितली नाही जात, तो गरीब आहे का श्रीमंत बघितले जात नाहीये. फक्त त्याचा प्राण वाचवण्यासाठी जगद्गुरु माऊलीने प्रत्येक हायवेवर आमच्या ॲम्ब्युलन्स फिरत आहे. त्याला उचलतात आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेतात आणि त्याचा जीव वाचवला जातो. एकदाच अशी ब्लड इन नीडची सेवा होती आमच्या मुंबईला. एका मुसलमान ताईंचं मुलाचं, छोट्या मुलाचं ऑपरेशन होतं. आमच्या जिल्ह्याला सेवा आली, माझ्या मुलाला सेवा आली. पण माझा नंबर तिच्याकडे होता. मला सांगितलं, ताई आम्हाला ब्लड पाहिजे आहे, माझ्या मुलाचं ऑपरेशन आहे. मी तत्काळ फोन केला. आमच्या जिल्ह्यातल्या 4-5 युवकांना बोलवलं, मुंबईला धाडलं आणि मुंबईला तिला ब्लड दिलं.
त्यावेळेस त्या मुलाचं इतकं सुंदर हार्टचं ऑपरेशन होतं. हार्टचं ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी त्या ताईने फोन केला आणि घळाघळा तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ताई, तुम्ही कोणत्या देवाचं करता? तो तुम्हाला एवढे संस्कार कसे काय आहे? मी फक्त एकच फोन केला आणि तुम्ही 10 मुलांना आमच्याकडे पाठवलं. म्हटलं नाही, हे जे आमच्यामध्ये ब्रीद वाक्य कोरलेलं आहे ना, तुम्ही जगा आणि दुसऱ्या जगवा, हे फक्त आणि फक्त आमच्या जगद्गुरु माऊलीने. खरंच आम्ही एकाला वाचवला जातो पण आमचं सगळं कुटुंब वाचलं जातं. आज आम्ही एकाला वाचवलं पण त्याची जबाबदारी जगद्गुरु माऊली आपल्या कुटुंबाची घेते. आज हायवेवर आमचे मुलं फिरतात, आम्ही गाड्या घेऊन, मोटरसायकल घेऊन, आमचे मुलं, आमचे नवरे ज्यावेळेस जातात ना बाहेर, त्यावेळेस आम्ही ज्या दानातून जी ॲम्ब्युलन्स चालवलेली असते, ज्याच्यातून आमचे प्राण वाचलेले असतात, त्यांचे प्राण वाचलेले असतात, त्यांचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचतो आणि आमच्या नवऱ्यांचं आणि आमच्या मुलांचं रक्षण हे जगद्गुरु माऊली आमचे करतात. म्हणून भाविकांनो, इतका सुंदर संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचं चालता बोलता इथं व्रत वैकल्य करायला सांगितले जात नाही, पारायण करायला सांगितले नाही, कडक उपास करायला सांगितले जात नाही. फक्त 10 मिनिटं भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. मरणोत्तर देहदान तर आमच्या जगद्गुरु माऊलीने 52 आता 53 झालेले आहे. सांगायचं तात्पर्य, माझ्या प्रवचनकार, माझ्या बरोबरच्या ज्या माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या आमच्या मयेकर ताई होत्या, डोंबोलीच्या मयेकर ताईंच्या भावाने तो मरणोत्तर देहदानाचा फॉर्म भरला. पण ज्या वेळेस त्या 6-6:30 वाजले, छातीमध्ये कळ आली ना, आता त्याला वाटलं की मला आता अटक येणार. दरदरून घाम फुटला होता. समोरच मुलगा होता, त्या मुलाच्या हातावर डोकं टेकवलं आणि त्यांच्या मुखातून एकच शब्द निघाला, माझ्या जर जीवाचं काही वाईट बरं झालं किंवा माझा जर जीव गेला तर एकच कर, देहदान कर. अरे भाविकांनो, एवढं पात्रता कशी माझ्या माऊलीने निर्माण केलेली आहे. जीव जातो आहे, मी पुढच्या क्षणाला मरणार आहे, पण तरीही त्या मयेकर ताईंच्या भावाने सांगितलं, मुलाला माझं देहदान कर. त्याने फक्त हॉस्पिटलमध्ये नेलं, नेवस्तोरच ते राहिले. पुढच्या क्षणाला त्यांना खूप जोराचा अटॅक आला, ते निघून गेले. पण शेवटच्या क्षणाला त्यांनी इच्छा केली होती की माझं देहदान कर. मुलांनी देहदान केलं. सांगायचं तात्पर्यच आहे की माऊलींनी फक्त जसं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलेलं नाही, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनीवनी. प्रत्येक जनावरात, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तो परमेश्वर आहे. म्हणून तर नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागं लोण्याची वाटी घेऊन धावले. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, कारण चराचरामध्ये तो भगवंत आहे. आणि आपले जगद्गुरु माऊली तेच सांगतात, अनु रेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. भाविकांनो, सांगायचं तात्पर्य मला एकच आहे, आपल्याला सुंदर असा हा जन्म मिळालेला आहे आणि आपण सद्गुरूंच्या चरणाजवळ तो समर्पित केला तर देव कुठेच नाहीये, त्याला देवळात पण भेटायला जायची गरज नाहीये, तो आपल्या अंतकरणात आहे. कारण गुरु चरणी ठेविता भाव, आपो आप भेटे देव. असा गुरुदेवांच्या चरणाजवळ आता लीन होते आहे. कारण वेळ पण वाढत चाललेले, 6:30 वाजलेले. आपल्याला सगळ्यांना हळदी कुंकू घ्यायचं आहे. आणि जगद्गुरु माऊलींचे जेवढे सगळे इथं माझ्या भगिनी आलेले आहेत ना, आज गुरुदेव तुम्हाला वाटतं का इथे नाहीये? 100% नाही, 201% लेकींना आशीर्वाद देण्यासाठी इथं माऊली उपस्थित आहे हो आपल्यासाठी. आज माझ्या सगळ्या लेकी आलेल्या आहे, पण त्या लेकीच्या डोक्यावरचं कुंकू वाचवण्याची जबाबदारी जर कोण घेत असेल तर माझी आई घेणार आहे. घाबरण्याचं कारण नाहीये हो तुम्हाला, कारण सानिध्य कोणाचं आहे तर माझ्या माऊलींचं सानिध्य आहे. आपल्या नवऱ्याला काडीचाही केसालाही धक्का लागणार नाही, कुठेही जाऊ द्या. म्हणून हे वाण घेऊन जायचं आहे इथून. आज ही शक्ती आपल्या पुढे आहे, ही शक्ती प्रत्येक महिलांमध्ये आहे, ही शक्ती जागृत करायची आहे. पण ती शक्ती जागृत करताना ती संसाराच्या कामाला येऊ देऊ नका, ती भक्तीसाठी तिचा उपयोग करा. कारण भगवंत अंतरंगात आहे, त्याला शोधायचं आहे. म्हणून गुरुदेवांसाठी बाहेर पडा, गुरुदेवांसाठी प्रचार प्रसार करा आणि संत संघाला आपल्या गावातही प्रचार करा. आपल्या सगळ्या ज्यांच्या घरापर्यंत आपल्या जगद्गुरु माऊलींचा संप्रदाय पोचलेला नाहीये तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. माऊली म्हणतात, मी खूप 1000च्या स्पीडने चालतो आहे, तुम्ही पण माझ्या बरोबर चाला. आणि खरंच आहे, जाता जाता या ठिकाणी थांबते आहे. माऊलींनी सुंदर आपल्याला वाण दिलेलं आहे, हे ज्ञानाचं वाण आपण घेऊन जायचं आहे. घेऊन जात असताना माऊलींचे भरभरून आशीर्वादही आपल्याला मिळणार आहे. आणि जाता जाता या ठिकाणी थांबते आहे. झालेली संपूर्ण सेवा जगद्गुरु माऊलींच्या चरणाजवळ अर्पण करते. पण एकच सांगते, जाताना जसं मी जाणार आहे पण परत पण बोलवणारच आहे, मी परत येणारच आहे. परत यायचं असतं असं म्हणायचं नाही, जायचं म्हणून म्हणायचं नाही, येऊ का म्हणायचं. येऊ का म्हणजे काय, परत येणार. आणि मला वाटतं
येईलच गुरुदेवांनी आपल्याला नेहमी आपल्याला, कारण आमचा ध्यासच असतो जिथे बोलवलं. कारण का भाऊने मागे सांगितलं, कारण मी त्यांना सांगितलं होतं ते दुसरं काय उद्याच्या दिवसाची तारीख परवा दिवस होते, पण त्यांना म्हटलं मी जालन्यावाल्यांना म्हटलं मी लातूरला येतेच आहे, तर तुम्ही 5 तारखेला कार्यक्रम घेतला तर मी थांबते, 6 तारखेला घेतला तर नाही थांबणार, कारण मला पुढे निघायचं आहे. आणि खरंच जालन्यावाल्याला आता निघायचं आहे, तिकडं पण छान तयारी झालेली आहे. गुरुदेवांचा महिमा आहे. आज तुम्ही इथे सगळ्या बसलेल्या आहे. मला वाटतं एकाने केलं नाही, कोणाला झोप आली का? अजिबात आली नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे कोणाला आळसच येणार नाहीये. आम्ही सानिध्यात कोणाच्या आहोत? आमच्या माऊलींच्या सानिध्यात आहोत. म्हणून ध्यानामध्ये, चित्तामध्ये आणि स्वप्नात मध्ये सुद्धा एकच यायला पाहिजे. आमची जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, आम्हाला स्वप्न सुद्धा पडायचं, ते पण फक्त माझ्या गुरुदेवांचं पडावं. माझा नवरा स्वप्नात येऊ नये, माझं घर स्वप्नात येऊ नये, असंच वाटायचं. आणि म्हणून जाता जाता मी थांबते आहे. थांबता थांबता झालेली सगळी सेवा जगद्गुरु माऊलींच्या चरणाजवळ अर्पण करते. आणि म्हणून म्हणते आहे की स्वप्नात सुद्धा कोणाचं चरण बघायचं आहे? माऊलींचं. रात्रंदिन देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्यांचा लागे नांद, त्यांचा लागे नांद. स्वप्नात आले माझ्या नरनाथ, स्वप्नात आले माझ्या नरनाथ. रात्रंदिन देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिन देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्यांचा लागे नांद, त्यांचा लागे नांद. स्वप्नात आले माझ्या नरनाथ, स्वप्नात आले माझ्या नरनाथ, स्वप्नात आले माझ्या नरनाथ. देवा तुमची मूर्ती ध्यानात, लागे नांद, स्वप्नात आले माझ्या नरनाथ, स्वप्नात आले माझ्या नरनाथ, स्वप्नात आले माझ्या नरनाथ. स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, दिवसभर
कानिफा 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 माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम कानिफा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम कानिफा 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम विठ्ठल 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नरेंद्र माऊली तुकाराम गोळ्या बाबड्या होता मी सत्संगी नारी गोळ्या बाबड्या होता मी सत्संगी नारी पदर पसरून दान मागतो तुझे दरबारी पदर पसरून दान मागतो तुझे दरबारी गोळ्या बाबड्या आहोत आम्ही सत्संगी नारे गोळ्या बाबड्या आहोत आम्ही सत्संगी नारे पदर पसरून दान मागतो तुझी दरबारी पदर पसरून दान मागतो तुझी दरबारी हे देवा दया घना असे आमची प्रार्थना हे देवा दया घना असे आमोची प्रार्थना ये देवा दया घना असे आमची प्रार्थना हे देवा दया घना असे आमोची प्रार्थना काही न कमी राहो आमुच्या संसारी काही न कमी राहो आमुच्या संसारी पदर पसरून दान मागतो तुझे दरबारी पदर पसरून दान मागतो तुझे दरबारी गोळ्या बाबड्या आहोत आम्ही सत्संगी नारे गोळ्या बाबड्या आहोत आम्ही सत्संगी नारे पदर पसरून दान मागतो तुझे दरबारी पदर पसरून दान मागतो तुझी दरबारी आम्ही एकाला मानून एक सत्याला जाणून आम्ही एकाला मानून एक सत्याला जाणून आम्ही एकाला मानून एक सत्याला जाणून आम्ही एकाला मानून एक
बसून दान मागतो तुझ्या दरबारी ओया बाबड्या आहोत आम्ही सत्संग येणारे ओया बाबड्या आहोत आम्ही सत्संग येणारे पदर बसून दान मागतो तुझ्या दरबारी पदर बसून दान मागतो तुझ्या दरबारी पदर बसून दान मागतो तुझ्या दरबारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य कानिपनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव हर हर महादेव पवन सुत हनुमान की जय